सोहेल, बहुत अच्छी गेंदबाजी सोहेल की रही थी इसी मैदान में मॉनसून ब्लास्ट में जो 4, 5, 6, 7 जुलाई को यहां खेला गया था। कुणाल, ये वही सोहेल है जिन्होंने मॉनसून ब्लास्ट में मेरे ख्याल से फाइफर लिया था। येस, एक्झॅक्ट. आणि त्याच्याचकडून सुरुवात झाली आहे. जर्सी नंबर 05 पहिला बॉल वाईट बॉल घोषित केला आणि आता इथे DRSचा वापर केलाय बॉलिंग टीमने. तो वाईट बॉल आता चेक केला जाईल. येस, मान्सून ब्लास्ट या स्पर्धेमध्ये भिवंडी मान्सून ब्लास्ट मध्ये चांगली कामगिरी केली होती सोहेल शेखने. अप्रतिम गोलंदाजी 5 पर त्याचा पूर्ण झाला होता. या टीमकडे गोलंदाजी नक्कीच चांगली आहे. सोहेल सारखा खेळाडू आहे, अमय सारखा खेळाडू आहे या टीमकडे आणि एक आगळी वेगळी शैली पाहिली होती आपण अमयची त्या स्पर्धेमध्ये. इट्स अ फेयर डिलीवरी. तो बेहतरीन बॉल से शुरुआत यहाँ पर की जा रही है उमेश 11 के लिए। सोहेल अपनी सेवाएं दस्तयाब करा रहे हैं, जो अच्छी बात है। कम से कम एंट्री फी में ज़्यादा से ज़्यादा इनाम। रबर बॉल के क्रिकेट का इतिहास लिखा गया जब भिवंडी चैंपियंस ट्रॉफी में 3.5 लाख रुपए की इनामी राशि दी जाएगी विजेता टीम को। ग्रामीण में 10,000 और ऑल इंडिया ओपन में 15,000 की एंट्री फी में इतनी बड़ी इनामी राशि इसके पहले हिंदुस्तान में नहीं दी गई रबर बॉल के क्रिकेट के इतिहास में, जो हम कल देने जा रहे हैं विजेता टीम को। राइट आर्म राउंड द विकेट, लोअर फुल टॉस, सुमित का बेहतरीन ऑफ ड्राइव और मिड ऑफ पर जाती हुई गेंद, 1 रन का इजाफा। हो, पारितोषिकाच्या बाबतीत तर चर्चेमध्ये आहेच ही स्पर्धा आणि त्याचबरोबर ओव्हरऑल चांगलं क्रिकेट गेल्या काही दिवसांमध्ये या क्रीडांगणावर पाहायला मिळालं. ग्रामीण गटामध्ये देखील स्पर्धा अक्षरशः डोक्यावर उचलली प्रेक्षकांनी. 8 लाखपेक्षा जास्त व्ह्यूवरशिप आतापर्यंत हरीशजी या स्पर्धेला प्राप्त झाली आहे आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये नक्कीच विक्रम आहेत. खऱ्या अर्थाने मागची स्पर्धा आपण पाहिली मान्सून ब्लास्ट, या स्पर्धेमध्ये देखील चांगली व्ह्यूवरशिप आपल्याला प्राप्त झाली आणि 70 स्पोर्ट्सला त्यामुळे सातत्याने सबस्क्रायबर इथे वाढत आहेत. तर त्याही सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभारी ते आपण व्यक्त करू. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या तरी सोहेल चांगली गोलंदाजी करतो आणि त्याच्या समोर आता मंदार स्ट्राइकिंग एंडला. मंदार गुरव जो बहुत अच्छे रबर बॉल टेनिस बॉल के प्लेयर हैं, स्टंप्स के करीब आकर इस बार बेहतर बॉल थी, थोड़ा सा आगे पिचअप कराया था, हालांकि रन जरूर पूरा किया गया है। देखने वाली बात रहेगी, अंपायर वाइड दे रहे हैं, यानी कि कुल मिलाकर 2 रन जोड़ दिए जाएंगे। या बॉलवर कुठेतरी तुम्हाला अंकुश लावणं गरजेचं आहे, कारण एक्स्ट्रा रन तुम्ही खर्च करू शकत नाही. एक्स्ट्रा बरोबर काय होते तर इथे स्ट्राइक देखील रोटेट होते. आणि आता स्ट्राइकिंग एंडला सुमित ढेकले खेळताना दिसेल. थोड़ा रुक जाए, थोड़ा सा रुक जाए, हमारा छोटा पुष्पा गया है। लेकिन क्या योगा योग की बात है कुणाल, जो जगह पर हम प्राणियों को देख रहे हैं, काऊ कॉर्नर, जहां से जो शब्द आया कि टेस्ट क्रिकेट में जब सीधे बैट से लोग खेलते थे तो उस वाइडिश मिड विकेट पर बॉल दिन में 2-3 बार जाता था और घास वहां ऐसी बनी रहती थी और गायें जाकर वहां चर सकती थी, इस लोग को काऊ कॉर्नर दिया गया और वहीं पर वही. असा एक मोठा इतिहास आहे आणि भरपूर वेळेला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याचा उल्लेखही केलाय. याच्याविषयी नक्की बोलू या बॉल नंतर. राउंड द विकेट और वाइड बॉल. कुणाल, यहाँ पर एक चीज आप देखेंगे, ओवर द विकेट और राउंड द विकेट बॉलिंग करते समय युवा गेंदबाज थोड़ा सा स्ट्रगल करते हुए नजर आ रहे हैं. लेफ्टी अँड राईटी बॅटर कॉम्बिनेशन त्याच्या समोर आहे आणि प्रत्येक वेळेला लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करणं एवढं सोपं नाहीये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. पाऊस थांबलाय नक्की मान्य आहे, परंतु त्याचबरोबर तुम्हाला लाईन आणि लेंथ मेंटेन करणं गरजेचं आहे, कारण लेफ्टी बॅटर समोर येतोय, राईटी बॅटर समोर येतोय. लेफ्टीसाठी राउंड विकेट तो अँगल करत असताना गोलंदाजी करताना दिसेल. और इस बार पुल कर दिया, उड़न खटोला, और ये सुमित ढेकले की खास बात है, और ये गगनचुंबी 6. आणि पहिल्या दिवसाचा खेळ जर पाहिला हरिजी तर सर्वच लेफ्टी बॅटरने ही स्पर्धा गाजवली. ऑलमोस्ट प्रत्येक लेफ्टी बॅटरच्या बॅटमधून अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये लेफ्टी बॅटरचा चांगलाच बोलबाला लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश पवार लेफ्टी बॅटर, प्रथमेश मात्रे लेफ्टी बॅटर, ओमी केनी लेफ्टी बॅटर, दिनू कांबळे लेफ्टी बॅटर. ओमीने 2 अर्धशतक, तो लेफ्टीच बॅटर होता. त्याच्यानंतर कुठेतरी राईटी बॅटरने चांगली कामगिरी केली. बिलाल शेख, सचिन काटकर, उस्मान पटेल यांनी तिघांनी अर्धशतक नोंदवलेत. इस बार हुक कर दिया है और खाली क्षेत्र में वहां पर गेंद जाकर गिरती हुई और 1 रन पूरा किया. दूसरा चाहते थे, मना किया.
मंदार गुरव ने, क्योंकि दोनों साथ में कई सालों से क्रिकेट खेलते आ रहे हैं, बहुत अच्छी अंडरस्टैंडिंग है दोनों के बीच में। स्कोर आगे बढ़ता हुआ 11। जी हाँ, अब देखिए, नाउ दिस इज अ ब्यूटीफुल साइट। चारा चरना है तो कहाँ जाए, तो हम तो आ गए जी। कुणाल, आपको याद होगा मॉनसून ब्लास्ट शेखों का टूर्नामेंट था, अयूब शेख, सोहेल शेख, बिलाल शेख। वैसे यहाँ पर शायद लेफ्टियों का ये टूर्नामेंट रह सकता है। एक ट्रेंड बन रहा है पिछले 4 दिनों में। स्कोर 11 बगैर किसी नुकसान के। सुमित 4 बॉल 8। मंदार अपना पहला रन बनाते हुए पुल कर दिया, गेंद को गुल कर दिया और ये जका 6। अप्रतिम बॅटिंग। याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो, प्रत्येक वेळेला लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करणं तेवढं सोपं नाही वाटत आहे गोलंदाजाला। हाही शॉर्ट बॉलचा वापर इथे केला, कटरचा वापर होता, तो हलकासा आतमध्ये आला राईटी बॅटरसाठी, आणि जसा आतमध्ये आला शॉर्ट बॉल लवकर ओळखला। हँड अँड आय कोऑर्डिनेशन पहा किती चांगलं आहे, चांगला पुलचा फटका। 6 धावा वसूल केल्यात फलंदाज मंदारच्या बॅटमधून। सिक्सर, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17 धावा। आरके फ्री हिट प्रेजेंट्स बीसीटी भिवंडी चैंपियंस ट्रॉफी में आपका स्वागत है 70-70 यूट्यूब चैनल पर। इस बार बेहतर बॉल, थोड़ी धीमी रही, उछाल अच्छा था लेकिन बीट किया। हो नक्कीच, यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडून आलाय आणि परत एक वेळेला डीआरएसचा वापर बॉलिंग करणाऱ्या टीमने घेतलाय। व्हाईट बॉल चेक केला जाईल। पहिला रिव्ह्यू तर रिटर्न केला होता बॉलिंग करणाऱ्या टीमने, त्यांच्याकडे दोन्ही रिव्ह्यू शिल्लक आहेत आणि परत एक वेळेला रिव्ह्यू वापरलाय बॉलिंग टीमने। पाहूया आता निर्णय काय तो टीव्ही अंपायरचा। येस, इट इज व्हाईट बॉल आहे। आता एकच रिव्ह्यू शिल्लक आहे फील्डिंग करणाऱ्या टीमकडे। सर के ऊपर से बॉल गई थी और एक योग्य निर्णय थर्ड अंपायर द्वारा लिया गया है। स्कोर है 18 बगैर किसी नुकसान के। एनएसपी बॉयज नालासोपारा। ओवर पिच गेंद थी, थोड़ा नीची रही, गोज अंडर बॉल, और यहां पर सोहेल शेख का एक खर्चीला ओवर कहा जाएगा। कुणाल, 6 बॉल में 18 रन। शेवटचा बॉल हलकासा लेग कटर, थोडीशी फ्लाइट दिली, बोट थोडीशी फिरवली आणि स्वतःवर देखील थोडासा नाराज वाटला मंदार। त्याला वाटलं की हा रीच मध्ये बॉल होता, इथे टार्गेट करता आलं असतं गोलंदाजाला, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 18 धाबा ही चांगली सुरुवात आहे। मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमची सुरुवात चांगली झाली आहे। मगाशी सुमित बोलला होता की 70च्या वर जाण्याचा नक्की प्रयत्न आम्ही करू आणि तसा प्रयत्न करावा लागेल। US उमेश 11च्या विरुद्ध NSP बॉयज ब्रह्मा बॉयजच्या माध्यमातून, आणि सध्या तरी मी म्हणेन पारड जड वाटतंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं पहिल्या ओव्हरमध्ये। परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे। मागचा सामना आपण पाहिला, धावा चेस करण्यामध्ये यश आलं, चांगली बॅटिंग केली प्रत्येक स्तरावर। मग सुरुवात फरदीनने केली, त्याच्यानंतर आकाश चांगला खेळला, त्यानंतर अशरफने षटकार मारत असताना सामना फिरवला। त्याच्यामुळे हाही सामना नक्कीच चांगला रंगताना दिसेल। तुम्ही पाहताय भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी। आणि हरीजी, मगाशी काऊ कॉर्नर विषयी भरपूर चर्चा झाली। त्या क्षेत्रामध्ये जसं की तुम्ही सांगितलं पूर्वी तिथे गाय किंवा आज आपण पाहिलं म्हैस देखील आली होती, तिथेच त्या चारा खायच्या, त्याच्यामुळे ते गवत कमी झालं आणि काऊ कॉर्नर हा शब्द प्रचलित झाला। त्याच्याविषयी आपण भरपूर चर्चा करतच असतो, परंतु खऱ्या अर्थाने आज ती गोष्ट आपल्याला या भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहायला मिळाली। ओव्हरऑल खूप चांगलं असं आयोजन आहे या क्रीडांगणावर, मजा येते कॉमेंट्री करताना देखील आणि त्याचबरोबर खेळताना देखील सर्वच खेळाडूंना। आज खऱ्या अर्थाने खुल्या गटातला खूपच मोठा महासंग्राम आपल्याला रंगताना दिसेल। सुरुवात चांगली झाली, व्ह्यूअरशिप 50,000च्या वर गेली आहे। नए ओवर की शुरुआत और ठोक डाला सुमित डेकले। बहुत ही बेहतरीन शॉट खेलते हुए वहां पर, पुल उनका फेवरेट शॉट है और उनका टैग लाइन है किंग नेवर फेल्स। और किंग अब मूड में आ गया है और किंग जो है रिंग के अंदर और रिंग के बाहर शॉट मार रहा है। लेफ्टी बॉलर का नाम है सर, हमें क्या कृष्णा, इसने अच्छा बॉलिंग डाला था ना मॉनसून ब्लास्ट में। हमें नाम है क्या कृष्णा? रजनीश त्रिपाठी उर्फ कृष्णा। क्या बेहतरीन बॉलिंग। मुझे याद है उमेश 11 ने सुपर 6 में प्रवेश किया था मॉनसून ब्लास्ट में, और उमेश 11 के गेंदबाजों ने उस दिन रंग रखा था।
यही वो गेंदबाज थे जिनको खेलना बहुत मुश्किल हो रहा था, और उनके लिए ग्राउंड भी अभी पता है। कुणाल, जब आप एक ग्राउंड से थोड़ा सा परिचित हो जाते हैं तो आपको पता चलता है की आपको बॉलिंग किस तरह करनी है. येस, एक्झॅक्ट. आणि सुरुवात ज्या वेळेला तुमच्या टीमच्या अगेन्स्ट चांगली झाली आहे तर तुम्हाला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. आणि आपण पाहिलं मान्सून ब्लास्ट मध्ये या खेळाडूने चांगली कामगिरी केली US उमेश 11 कडून खेळत असताना. आणि सर्वच गोलंदाज अतिशय यंगस्टर गोलंदाज आहेत. या टीमकडे संधी चांगली दिली आहे उमेश कोळे यांनी, आणि त्या सर्वच गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. आणि तीच अपेक्षा आता या मॅच मध्ये आहे. पावसाला आता वेग आलाय, रिमझिम बरसणारा पाऊस आता कुठेतरी वेग धरतोय, त्याच्यामुळे हा सामना, आणि इथे अशा कंडिशन मध्ये बॅटिंग करणं तेवढं सोपं नाहीये. परंतु बाउंड्री चेक साठी हा सामना थांबलाय. मिडविकेटला पुल केलेला फटका त्या डबक्यात पडल्यानंतर त्या कठड्याला लागून आलाय का याच्याविषयी सध्या चर्चा होते. आणि टीव्ही अंपायरचा निर्णय आता अगदी थोड्याच वेळात येईल. परंतु ज्या एंडला हा फटका आला तिथेही त्या टीमचे खेळाडू आहेत, त्यांनी थोडीशी इमानदारी दाखवणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील त्यांनी प्रत्येक वेळेला खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. जर चौकार असेल तर तुम्हीच सांगणं गरजेचं आहे, कारण या सर्व गोष्टी गवतामध्ये बॉल गहाळ होणं, तिथून कॅमेरा वर्क करणं, प्रत्येक कॅमेरामॅनला हे बॉल टिपणं एवढंसं सोपं नाही आहे जेवढं तुम्हाला वाटतंय. आणि ते सांगतायत बॉल आतमध्येच आहेत, 2 धावा मिळतील. तेज बारिश और इस पूरे मैदान को भिगोकर रख दिया है बारिश की बूंदों ने. और जैसे बूंदों की बारिश हो रही है वैसे रनों की बारिश पिछले 4 दिन से आप देखते आ रहे हैं इस टूर्नामेंट में. आरके फ्रीड प्रेजेंट्स भिवंडी चैंपियंस ट्रॉफी, और रबर बॉल के क्रिकेट इतिहास का सबसे बड़ा प्राइज मनी इस प्रतियोगिता में दिया जा रहा है, जो हमारे लिए बड़े फख्र की बात है. कृष्णा की गेंद इस बार बेहतर स्ट्रेट एंड बॉल, आर्म बॉल थी लेफ्टी स्पिनर की. आर्म बॉलचा चांगला वापर आणि वेग होता. आर्म बॉल अशाच पद्धतीने टाकले जातात आणि या खेळपट्टीवर आता त्याचा फायदा होऊ शकतो, कारण सध्या पाऊस पडतोय हरीजी, आणि तो फायदा उचलण्याचा प्रयत्न. लेफ्टी टू लेफ्टी 20 विदाउट लॉस. एक और बेहतर बॉल थी यहाँ पर. गेंद का पेस और बाउंस दोनों ने थोड़ा सा ट्रबल जरूर किया है सुमीत को, क्योंकि बारिश की बूंदें आंखों में भी आ रही है. आसान नहीं है बॉल को साइड करना. आणि विकेट कीपिंग देखील चांगली व्हायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये, कारण डॉट बॉलवर जर सिंगल्स आल्या तर मात्र स्ट्राईक रोटेट होते, आणि स्ट्राईक रोटेट झाल्यावर तुम्हाला पाहायला मिळालंच मागच्या ओव्हरमध्ये काय झालं. मंदारने देखील षटकार मारलेत, त्याच्यामुळे हे जे काही डॉट बॉल आलेत ते विकेट कीपरला देखील थांबवणं गरजेचं आहे या मॅचमध्ये. विकेट कीपर है शाहिद शेख और गेंदबाज है कृष्णा. रजनीश त्रिपाठी उनका ओरिजिनल नाम है, लेकिन लोग उन्हें कृष्णा के नाम से जानते हैं. 21 ओवर पिच बॉल, और ये हेलीकॉप्टर शॉट मंदार एअरवेज का ये उड़न खटोला 6 रन. बस एक्झॅक्ट याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. विकेट कीपरने तो बॉल सोडला, स्ट्राईक मिळाली, आणि जसा बॉल फुलर लेनचा होता परफेक्ट हेलिकॉप्टर, अगदी चांगलं टायमिंग. हेलिकॉप्टर स्ट्रोक साठी तर हा खेळाडू जाणलाच जातो. रिव्हर्स स्वीप, स्विच हिट, हेलिकॉप्टर स्ट्रोक हे फटके त्याच्या भात्यात आहेत. आणि मंदारच्या पॅट मधून वाह काय फटका आहे, 6 धावा. सुपर शॉट बाय सुपर बैटर. देखिए मंदार गुरव को इस टूर्नामेंट में ओपनिंग में उतारने का जो मास्टर प्लान है सुमीत का, इसीलिए कहा जाता है किंग नेवर फेल्स. ही कीप्स प्लानिंग एंड ही कीप्स गेटिंग सक्सेस. 27 रन. थोड़ी एक्सप्रेस बॉल थी, ओवर द विकेट आए थे इस बार, वापसी अच्छी की है. हो, वेग चांगला होता आणि इथे फुटवर्क नव्हतं, जागेवरूनच कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न हे लवकर ओळखलं कृष्णाने, जास्त वेग दिला या बॉलला. डॉट एक थिंकिंग बॉलर कहा जाएगा कृष्णा. 27 सेकंड ओवर. फुल टॉस बॉल, और ये बेस बॉल हिट है, गेंद के नीचे फील्डर, और आउट. नहीं, छूट गया कैच. आखिरी वक्त पर हाथ से गीला साबुन छूटता है वैसे घास पर गिरी गेंद. तसंच वाटलं की हा ऑलमोस्ट झेल घेण्याच्या तयारीत. फुल टॉस बॉल, दिशा दिली, फिल्डर होता तिथे डीप मध्ये, दोन्ही हात उघडले, अगदी असं वाटलं की त्या हाताच्या पिसाऱ्यात हा बॉल सामावला जाईल, परंतु त्याच्यानंतर इथे झेल सुटतोय आणि धाबा इथे मिळताना दिसतील. जीवदान मिळालं इथे मंदारला. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10. त्याच्यामध्ये आपण एक पाहतोय बायच्या स्वरूपात म्हणजे 9 आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 84 बनवू शकतात. जसं की मगाशी सांगितलं सुमित डेकलेने, 70च्या वर 80च्या आसपास करण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी प्रोजेक्टेड स्कोरच्या नुसार ते दिसते, परंतु इथूनही दबाव बनवण्याचा प्रयत्न US उमेश 11 आणि प्रथमेश पवार यांची टीम करताना दिसेल.
जी हाँ, प्रथमेश पवार इस टीम के कैप्टन है और मेरे ख्याल से अब सूर्या को गेंदबाजी के लिए बुलाया गया है। सूर्या मणिरत्नम मेरे ख्याल से गेंदबाजी करेंगे। बिल्कुल यही युवा गेंदबाजों को लेकर उमेश 11 भिड़ी थी मॉनसून ब्लास्ट में, और मुझे इस बात की बड़ी खुशी है कि उमेश 11 जो है मुंबई के प्लेयर्स को ज़्यादा प्रेफरेंस देते हैं, उनको मौका देते हैं। ये युवा खिलाड़ी हो सकता है एक आध टूर्नामेंट में रन देंगे भी, लेकिन एक आध साल के बाद ये खिलाड़ी जो है ये मैच जिताएंगे, ये रन बचाएंगे, ये नाम करेंगे। तो जो इन्वेस्टमेंट उमेश ने किया है इन युवा खिलाड़ियों में, मैं एडवोकेट डॉक्टर साजन पाटिल साहब, उमेश कुड़े, इनको भी मुबारकबाद देना चाहूँगा कि जब वो यंग है तब उनको पकड़ो और उनसे बेस्ट क्रिकेट खिलवा के लो। 28 विदाउट लॉस। नेहर की पहली गेंद, बड़ा स्मूथ शॉट है, कैच होना मुश्किल और टपा खाती हुई गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। 2 ओव्हरचा पॉवर प्ले संपल्यानंतर देखील गॅपमध्ये फटके येत आहेत। मंदारच्या बॅटमधून 4 धावा इथे मिळतात। पहिलाच बॉल हा थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता। बॅट तशी पाहिली तर ऑफ साईडला फिरवली होती, परंतु आतमध्ये लागला बॅटच्या आणि ऑन साईडला बॉल ट्रॅव्हल झाला फॅटिश लॉंग ऑनला। 4 धावे इथे मिळताना दिसतात। चौकाराच्या मदतीने धावा झाल्यात 32। बहुत बढ़िया पार्टनरशिप दोनों बल्लेबाजों के बीच में। अगली गेंद और इस बार देखिए खड़े खड़े शॉट, देखते ही बन रहा है ये शॉट, और जय पवार का 6 रनों का इशारा, बिल्कुल चाबुक शॉट। मागच्याही बॉलवर हाच प्रयत्न होता, परंतु या बॉलवर जागेवरूनच हा फटका सजवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये यश आलं। पहा थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, इनसाइड आउट, चांगलं टायमिंग आणि टाइमच्या जोरावर बॉलला किती दूरचं अंतर कापावं लागलंय। चांगलं कॅमेरा वर्क मी म्हणेन 70-70 स्पोर्ट्स। मागच्या मॅचमध्ये असे 2 षटकार आपण त्याच क्षेत्रामध्ये पाहिलेत। टीमची धावसंख्या 38 विदाउट लॉस। बहुत बेहतरीन बैटिंग। मंदार गुरव संघासाठी धावा पुरव, रनों की सप्लाई करता हुआ गुरव, काला चौकी का कारतूस, 38 रन, 38 विदाउट एनी विकेट्स। इस बार पुल कर दिया मंदार ने, बहुत ही बेहतरीन बैटिंग, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ऑफ साइड में, ऑन साइड में। सुमित के बनिस्बत मंदार अब ज़्यादा आक्रामक नजर आ रहे हैं। 39, प्रोजेक्टेड स्कोर 97। एकाला तरी जबाबदारी घेणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्ले आणि पॉवर प्ले नंतरच्या ओव्हर्समध्ये आक्रमण करणं गरजेचं होईल। त्याच वेळेला तुम्ही एक चांगली धावसंख्या उभारू शकता। धावा चेस होतात या क्रीडांगणावर। मगाशी सुमितने पावसाचा देखील उल्लेख केला। पाऊस आला तर कदाचित कठीण होईल, तिथून बॉल चांगलाच वेगाने येतो आणि ते दृश्य सध्या पाहायला मिळतंय। सूर्याचं नक्कीच पहिल्या 2 बॉलवर आक्रमण झालं, त्याच्यानंतर सिंगल 11 धावा या ओव्हरमध्ये आल्यात। 39 विदाउट एनी विकेट्स। सूर्या मणिरत्नम, राइट आर्म राउंड, क्रीज के कोने से इस बार ये रॉकेट हिट है, मिस टाइम भी हुआ है, बहुत ऊपर गई है और शाहिद की अच्छी कोशिश, स्लिप हो गए और शायद ये वजह थी कि वो कैच हो नहीं पाया। एक्झॅक्ट, हीच खरी पावसाळी क्रिकेटची मजा आहे। हा क्रिकेट नक्कीच खेळ आनंद देतो। पहा बॉल जास्त वर गेला, डोकं वर गेलं स्ट्रोक खेळत असताना आणि उंची गाठल्यानंतर शाहिदने अंदाज चांगला बांधला होता, परंतु शाहिद त्याच्या अगोदरच घसरला आणि त्याच्यानंतर बॉल त्याच्या समोरच पडला। याच्यामध्ये तो काहीच करू शकत नाही, कारण तो स्लिप होतोय, त्याच्यानंतर बॉल पडतोय आणि काय स्ट्रॉप। जी हाँ, स्कोर 41 विदाउट एनी विकेट्स। तीसरा ओवर चल रहा है और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी एनएसपी बॉयज द्वारा। क्या गेंद है, स्नॉटर बॉल। अब देखिए एक युवा खिलाड़ी, एक तजुर्बेकार खिलाड़ी की किस तरह परीक्षा लेता है, ये देखने मिला। तो चांगला बॉल होता, उसळी चांगली प्राप्त केली, चांगल्या लेंथवर टाकला, बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये। थोडासा चाच पडलाय नक्की सुमित आतापर्यंत या मॅचचा विचार केला तर, परंतु याच्यामध्ये क्षमता आहे, मोठे फटके तो नक्की मारू शकतो। धावा केल्यात त्याने 12। इस बार मिस टाइम। और एक चीज और कुणाल जो आप गौर करेंगे, क्योंकि मंदार, अपना शाहिद और सुमित एक टीम में कई साल खेल चुके हैं, इसलिए मेरे ख्याल से शाहिद के इनपुट्स यहाँ पर काम में आ सकते हैं। एक्झॅक्ट, आणि ते इनपुट्स खूप महत्त्वाचे ठरतील या मॅचमध्ये शाहिदच्या माध्यमातून त्याचं। आणि दुसरी बाजू जर तुम्ही आणखीन एक पाहिली तर या टीमचं नेतृत्व जो करतोय तो देखील एक मोठा कर्णधार आहे प्रथमेश। ISPLचा हंगाम त्याने चांगलाच गाजवला आणि महत्त्वाची भूमिका त्याची या मॅचमध्ये नक्की असू शकते। लेदर क्रिकेट चांगला खेळलाय, शाहिदचे इनपुट्स चांगलेच महत्त्वाचे ठरू शकतात। आणि आतापर्यंत आपण म्हणू शकतो की 3 ओव्हरमध्ये असं नाहीये, पहिल्या ओव्हरमध्ये पारडं जळ झालं होतं टीमचं सुमितच्या, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय प्रथमेश पवारच्या टीमने। 3 ओवर्स में डबल डिजिट के रन्स बने, 18, 10 और 13, स्कोर 41। 3 ओवर के बाद अपना दूसरा ओवर लेकर आते हुए सोहेल शेख, इसी मैदान पर 5 विकेट उन्होंने लिए थे।
4 जुलाई को जब उमेश 11 खेली थी। 41 हाफ ट्रैकर बॉल और ये कड़क शॉट है, लेकिन उतना ही बेहतरीन कैच। चांगला झेल डीप मध्ये, शॉर्ट बॉलचा वापर जसा इथे झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता अमित नाईक, कोणती चूक केलेली नाहीये त्याने. पहा थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला शॉर्ट बॉल, त्याला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. अमित नाईकचे जजमेंट पहा, बाउंड्री लाईन थोडीशी दूरच होती त्याच्यापासून, परंतु त्याने एक चांगला अंदाज बांधला आणि इथे एक चांगला झेल संपन्न झाला. मंदार गुरवचा खेळ संपलाय. 41 रनवर पहिला झटका बसतोय आता फलंदाजी करणाऱ्या टीमला. सोहेल ने भले ही अपने पहले ओवर में 18 रन दिए हों, एक ओवर खराब जाने से बॉलर खराब नहीं होता। प्रथमेश पवार ने उन पे विश्वास जताया और उस विश्वास को सार्थक करके बताते हुए यहाँ पर गेंदबाज सोहेल शेख और नए बैटर के रूप में अब मैदान में उतरते हुए प्रथमेश ठाकरे, इसी भिवंडी के वारिड गांव से, जिन्होंने क्रिकेट में बहुत बड़ा नाम कमाया और अब उन्हें वन डाउन बैटर के रूप में भेजा गया है। इस मैदान से अच्छी तरह वाकिफ हैं और ग्रामीण धमाका बिग बैश में भी उनका इसी मैदान पर सराहनीय प्रदर्शन रहा है। बल्ले का मोटा सिरा और आउट। सोहेल शेख अब अपना लोहा मनवाते हुए 2 गेंदों में 2 विकेट, ब्रेस को पूरा किया। आणि विशेष पहा या गोलंदाजीमध्ये पहिला शॉर्ट बॉल, हा बॉल फुलर लेनचा टाकला. नवीन बॅटर आल्या आल्या फुटवर्क इथे दाखवू शकत नाही, बॅट तिथपर्यंत गेलेली नाहीये. फ्लाय स्लिप मध्ये एक चांगला झेल टिपत असताना फिल्डर, आणि त्याचमुळे सलग 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त झाल्यात. अमय होता फ्लाय स्लिप मध्ये, अमयकडून कोणती चूक झालेली नाहीये. 2 विंडो मध्ये सध्या तुम्ही हे टेलिकास्ट, हे दृश्य पाहताय. फुलर लेनचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिप मध्ये अमय अगदी सहज बडे आराम से एक चांगला झेल त्याने टिपला. दुसरी विकेट इथे मिळवली आहे गोलंदाजीमध्ये सोहेलने. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। जब आप 10-12-15 रन खर्च करते हैं तो आपको पता है वापसी कैसे करनी, और वो वापसी यहाँ पर सोहेल के हाथों में विकेट लेने की भूख है। वो जानते हैं कि मैं इस बड़े ऑल इंडिया रबर बॉल टेनिस बॉल में मैं तभी टिकूंगा जब मैं परफॉर्म करूंगा। परफॉर्म और पेरिश जो कहा जाता है इंग्लिश में, अच्छी तरह जानते हैं। हैट्रिक बॉल। नए बैटर है प्रतीक गरत, आते ही उन्होंने पुल कर दिया। क्या गेंद को गुल पारेंगे? यस, बेमिसाल 6। चांगली बॅटिंग. आता आल्या आल्या तुमच्या बॅट मधून षटकार येतोय. पहिला शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर विकेट मिळाली. त्याच्यानंतर फुलर लेनचा बॉल, त्याच्यावर विकेट मिळाली. हाही बॉल थोडासा शॉर्ट होता आणि नजर थोडीशी हटली या बॉलवरून, तरी देखील जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालंय. प्रतीक घरतला सुरुवात झाली षटकाराने. टीमची धावसंख्या 47, 47, लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट जल्दी गिरने के बाद अब यहाँ पर वापसी का प्रयास है प्रतीक गरत, जो कि लेदर बॉल क्रिकेट के बहुत अच्छे प्लेयर भी है। कुणाल, पिछली बार भी मॉनसून ब्लास्ट में हमारा यही एक डिस्कशन हुआ था कि लेदर बॉल क्रिकेटर्स का इस फॉर्मेट में थोड़ा एडवांटेज रह सकता है, और प्रतीक गरत जो स्वयं लेदर बॉल के एक अच्छे प्लेयर हैं, सुमीत स्वयं अच्छा खेल लेते हैं, प्रथमेश पवार जो इस मैच में खेल रहे हैं, इज एक्सेलेंट प्लेयर ऑफ लेदर बॉल। आई थिंक बहुत अच्छा मैच ये देखने मिलेगा आज हमारे नाजरीन को। 47 फॉर 2, 4th ओवर। जड़ में आती हुई गेंद नीचे बैकलिफ्ट पर, बल्ले को सतह से लगाकर रखा था, रनआउट का खतरा, फोटो फिनिश वाला क्रिकेट, और थर्ड अंपायर। चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केले या बॉलवर, हलक्या हाताने हा बॉल टाकला आणि प्रतीकने फक्त ड्राईव्ह केला. शॉट कव्हरच्या दिशेने तिथे फिल्डर तैनात होता, स्वतः कॅप्टन प्रथमेश पवार, आणि त्याने हा अंडरआर्म थ्रो केला नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉलरच्या हातामध्ये. तिथे रनआउट. आता तपासणी होईल, फलंदाज बाद आहे की नाही. पण याही सर्व गोष्टी करणं एवढं सहज आणि सोपं नाहीये. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 कॅमेरे नक्की रनआउटसाठी आपण सेट केलेले आहेत, आणि अशाही परिस्थितीमध्ये ज्या काही ऑन फील्ड अंपायर ने आता इथे माहिती पोहोचवली आहे, टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली आहे. तर टीव्ही अंपायर इन ऍक्शन आहेत. पाहूया त्यांचा निर्णय काय येतोय या रनआउटच्या संदर्भात. नॉट आउट घोषित किया गया है।
सो ये एक्शन रिप्ले दिखाया जा रहा है, परफेक्ट टेलीकास्ट 70-70। दोस्तों 70-70 चैनल को जरूर सब्सक्राइब करें, बाजू का बेल आइकन दबाना ना भूलें। वीडियोस, रील्स, शॉर्ट्स इसको लाइक करें, शेयर करें और 70-70 को अपने परिवार का चैनल बनाएं। 48 for 2। सोहेल शेख एक बेहतरीन ओवर इस वक्त डिलीवर करते हुए, पहले ओवर में 18 दिए थे, इस ओवर में 7 रन देकर 2 विकेटें। स्ट्रेट डाउन द ग्राउंड अपने नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज प्रतीक की पीठ थपथपाती हुई देखिए, वो ओहो मालिश करते हुए। सुमित लेदर बॉल से खेले या फिर टेनिस बॉल से या रबर बॉल से, जब मार लगती है तो पता चलता है गहरी चोट। 48 for 2 फोर्थ ओवर, प्रतीक 2 बॉल 7, सुमित 10 बॉल 12। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, मोर देन 110 मीटर्स, जो पिछली बार हमने बाउंड्री मीटर रखा मॉन्सून ब्लास्ट में देखा था। कुणाल क्या कहेंगे? एक्झॅक्ट तेवढंच अंतर कापलं असेल, कारण समोर हा फटका सजवला, लेंथ बॉल लवकर पीक केली यावेळेला लेंथ, मागच्या बॉलवर नक्कीच धावा वाचल्या, परंतु या बॉलवर समोर स्ट्रेट हिट, चांगलं टायमिंग। 50 अप, अर्धशतक पूर्ण झालंय, 54 धावा फलकावर लागल्यात। ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावा। NSP बॉयज ब्रह्मा या मॅच मध्ये US उमेश 11च्या विरुद्ध खेळत असताना। NSP बॉयज ब्रह्मा की बल्लेबाजी की बात करें, सुमित ढेकले इजी टू वॉच, डिफिकल्ट टू बोल, ऐसा क्रिकेटर है। लेदर बॉल क्रिकेट में रूट मोबाइल के लिए कई सालों से वो खेलते आ रहे हैं और इसके अलावा हमने देखा कि टेनिस क्रिकेट में और रबर बॉल क्रिकेट में एक बड़ा नाम है। प्रोजेक्टेड स्कोर अब 81 का नज़र आ रहा है 13.5 के औसत से। और यहाँ पर नए ओवर की शुरुआत करने जा रहे कृष्णा। ओवर समाप्त हुए कुल मिलाकर इस वक्त 4 ओवर 54 रन और 2 विकेट, यानी कि पहले 2 ओवर में 28 और उसके बाद वाले 2 ओवर में 26। पिछले ओवर में 2 विकेट ली। कृष्णा के नए ओवर की पहली गेंद बहुत ही लाजवाब, बीटन हिम इन द एयर एंड ऑफ द विकेट। किती चालाक गोलंदाज आहे, याच्यावरून हे लक्षात येते। मागच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिला आर्म बॉल, वेगाने बॉल टाकले, पाणी पडलं, जसा पाऊस थांबला त्यानंतर कमी गतीने फिरकी इथे दिली आहे या बॉलला आणि फलंदाजाला बरोबर बीट केलं त्याच्या फिरकीच्या तालावर। 54 रन 2 विकेटों के नुकसान पर 5वां ओवर। NSP बॉयज ब्रह्मा की बल्लेबाजी चल रही है, उमेश 11 की गेंदबाजी। हॉरिजॉन्टल बैट शॉट, अब पानी के छोटे से तालाब में वहां गेंद रुकती हुई मिड ऑन पर 1 रन और। 55 रन 2 विकेट पर। कुणाल स्लॉग ओवर्स चल रहे हैं और इसमें 1 रन 2 रन जाएंगे भी तो मुझे नहीं लगता ज्यादा मायने रखेंगे उमेश के लिए। आणि तेच प्रथमेश चर्चा करत असेल। प्रथमेशला माहिती आहे हा बॉल किती महत्वाचा आहे, कारण समोर लेफ्टी बॅटर आहे। आता प्रथमेश सांगत असेल की मगाशी जे काही बॉल टाकलेत कदाचित त्याच्यावर तू येऊ शकतोस, भरोसा दाखवू शकतोस आणि त्याचमुळे लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करताना दिसेल। बाहेर त्याला अँगल सेट करायचा आहे, त्याच्यामुळे कदाचित हे दृश्य असावं। राऊंड विकेटने गोलंदाजी करेल तो समोर सुमित ढेकलेला। 55 for 2। इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद गई ऑफ साइड पर, शॉट एक्स्ट्रा कवर की और सर्कल के पास जाती हुई गेंद 1 को 2 में तब्दील किया। ये भी एक अच्छी सोच है कुणाल, 4 और 6 के साथ 1 को 2 में तब्दील करना, 2 को 3 में तब्दील करना। असं वाटलं की आर्म बॉल टाकेल, परंतु परत त्याचा तोच आत्व देणारा बॉल लेफ्टी बॅटरसाठी, परंतु वेग होता या बॉलवर मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये। ही खासियत राहिली या गोलंदाजाची, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालतंय आणि अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल। नो बॉल दिया गया। फील्डिंग रिस्ट्रिक्शंस मेरे ख्याल से फॉलो नहीं हुए थे। यस, हर वक्त आपको 4 खिलाड़ी सर्कल में रखना है। देखिए कैप्टन के लिए ये भी एक सरदर्दी बन सकती है। और कुणाल ये वो मैदान है जहां पर मॉनसून ब्लास्ट में एक दिन में हमने मेरे ख्याल से 3 बार 4 रनों को दौड़ते हुए खिलाड़ियों को देखा है। तो ऐसा नहीं है कि केवल बड़े शॉट दौड़कर भी 4 आ सकते हैं। तेच होतात या खेळपट्टीवर आणि या ग्राउंडवर धावा होत आहेत, 4-4 धावा धावून निघालेले आहेत, परंतु आता फ्रीट असेल। 58 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। कृष्णा थोड़े से नाराज क्योंकि वो नो बॉल आया और फ्री हिट आया है। सुमित ने इस बार खेला है लॉन्ग ऑन की जानिब। सोहेल शेख वहां पर खड़े। सोहेल इसके पहले गेंद को उठाए, थोड़ा सा स्लिप हुए, थ्रो थोड़ा सा वाइड रहा है, लेकिन प्रथमेश बैकअप के लिए मौजूद थे और जहां 2 हो सकते थे वहां केवल 1। आता परत एक वेळा बॅटल, राइटी बॅटर वर्सेस लेफ्टी बॉलर। दबाव बनला होता नो बॉलचा, त्यावेळेला असं वाटलं की एखादा मोठा फटका येईल, परंतु सुमितला फक्त एकाच धाव्यावर थांबवलंय। 59 धावा झाल्यात, 59 या मॅच मध्ये हे 5वं षटक सध्या प्रगतीपथावर आहे। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं
धावसंख्या चेस झाली, 92 धावांचं लक्ष्य होतं, त्या यशस्वीरित्या पार केल्या वी लायन्स कटक ओडिशाने. आणि दुसऱ्या मॅचमध्ये आतापर्यंत धावसंख्या 59 धावा झाल्यात, कारण पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, तरी देखील थोडासा पिछाडीवर आहे संघ. स्ट्राइक पर प्रतीक घरत जिनकी निजी रन संख्या है 8, सुमित डेकले 20. इस बार बैकफुट पर जाकर शॉट के लिए जगह बनाई, खुली छाती से खेला गया ये शॉट, कैच लेने का प्रयास और यहां पर आउट. चांगला झेल डीप मध्ये भावेश शेलार तिथे होता आणि बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर इथे मागे रुमालही पडला. अशा परिस्थितीमध्ये काय बॅटरने थांबणं गरजेचं होतं, हाही प्रश्न आहे. भरपूर वेळेला या गोष्टी आपण पाहतो आणि भरपूर वेळेला बॅटर लगेच त्यानंतर थोडेसे बाजूलाही होतात, डेड बॉलचा इशारा येतो, परंतु इथे बॅटरने हा स्ट्रोक खेळला आणि इथे खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. डीपमध्ये भावेश होता, एक सोपा झेल त्याच्यासाठी. भावेश शेलार को कौन भूल सकता है, विनायक भोईर का वो जो छोटे तालाब में उन्होंने कैच लिया था पिछले साल मॉनसून ब्लास्ट में, और परिणाम जो है वो रायगढ़ के पक्ष में गया था. श्रीजा 11 लालबाग के सामने खेलते हुए चैंपियनशिप का मुकाबला था और मेरे ख्याल से भावेश शेलार के लिए ग्राउंड बहुत लकी रहा है. स्कोर 59 फॉर 3, 24 पर आउट हुए थे. यहाँ पर मंदार गुरव, प्रथमेश ठाकरे आउट हुए थे 0 पर, 8 पर आउट हुए प्रतीक घरत. नए बैटर राहुल जोगाड़िया, रनों का जुगाड़ करने वाला जोगाड़िया. कृष्णा की ये गेंद बराबर से ले नहीं पाए थे, बहुत बेहतरीन गेंदबाजी कृष्णा की. अपने पहले ओवर में 9 रन दिए थे, इस ओवर में और ज्यादा कसी हुई धारदार गेंदबाजी हो. त्याच्यामध्ये एक नो बॉल देखील टाकला, तरी देखील नियंत्रण पहा गोलंदाजीमध्ये. आणि प्रथमेश अगदी बरोबर इथे त्यांनी विविधता दाखवली आहे. गोलंदाजीच्या दरम्यान ऑप्शन्स होते त्याच्याकडे, सोहेलचा पर्याय त्याने वापरला, त्याच्यानंतर कृष्णाचा पर्याय त्याने वापरला आणि दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून दिली आहे या मॅचमध्ये. एनएसपी बॉयज ब्रह्मा 60 फॉर 3, 5th ओवर. 6 ओवर के मुकाबले हैं, स्कोर समान होने पर सुपर ओवर रहेगा, ये फॉर्मेट है. अब ये इनके स्ट्रॉन्ग जोन में आई थी और जिस तरह से उस गेंद को लपेट दिया, लपेटा 6. चांगला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जसा बॉल फिरला परत एक वेळा वेगानेच टाकण्याचा प्रयत्न होता आणि पायावर बॉल टाकल्यानंतर सुमित हा बॉल ठेवणार नाही. स्क्वेअर लेग पलीकडे हा षटकार येतोय. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 66, 66 आणि आता कदाचित अमयकडे जाईल लास्ट ओव्हर मध्ये प्रथमेश. 12 रन आए पिछले ओवर में और मेरे ख्याल से सुमित ढेकले क्रीज पर खड़े हैं, ये अच्छी बात है एनएसपी ब्रह्मा बॉयज के लिए. लेकिन अभी मैच खत्म नहीं हुआ. राहुल जोगाड़िया के पास बहुत अच्छा स्ट्रोक प्ले है, एक स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप लेकर मैदान में उतरे एनएसपी ब्रह्मा बॉयज. हमारे अंपायर रमाकांत पवार, ये हमारा पूछना पड़ेगा. देखिए टाइम उन्होंने एक्सीड किया है और बोला और इसलिए टाइम एक्सीड किया, इसलिए 1 प्लेयर अंदर आ जाएगा. फर्स्ट वार्निंग. अगर अगली बार ये गलती होती है तो 3 रन की पेनल्टी है, दूसरी गलती पर 5, तीसरी गलती पर 10 रनों की पेनल्टी आएगी. तारिफ भाई स्वयं मैदान के अंदर है, सारी गतिविधियों पर नजरें हैं उनकी. एक नया रूल आया है इसमें. अमेय की शुरुआत, बहुत डिफिकल्ट बॉलिंग एक्शन है. कुणाल कर पाओगे आप? बिंगरी आहे, पहिलाच बॉल चांगलाच फिरवलाय, अगदी हाताच्या मागून पॉल ॲडम्सची आठवण करून देत असताना, सोहेल तन्वीरची आठवण करून देत असताना अमेयने मागच्याही स्पर्धेमध्ये खरोखर चांगली कामगिरी केली होती. पहा खरोखर भिंगरी आहे. आगे आकर खेलने का प्रयास. अब यहां पर कुणाल 3.5 लाख रुपए का सवाल जो मेरे मन में आ रहा है वो ये है कि राहुल जोगाड़िया बॉल को देखे या फिर गेंदबाज अमेय के बॉलिंग एक्शन को देखे. नाही पण याची जी ऍक्शन आहे नक्की चर्चेचा विषय ठरू शकतो. हा ठीक आहे, पावसाळी रबर बॉल क्रिकेट्समध्ये स्पर्धेमध्ये गोलंदाजी करतोय, कदाचित टेनिस बॉलमध्ये देखील तेवढाच प्रभावी ठरू शकतो, कारण अनेक क्रीडांगणावर आपण पाहतो असे गोलंदाज भरपूर वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. 67 फॉर 3 लास्ट ओवर. राउंड द विकेट सुमित के लिए हाफ ट्रैकर बॉल. अब ये खलनायक बनेगी. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, लेकिन यहां पर कैच लेने का प्रयास.
अब देखना होगा, यही वो जगह थी जहां भावेश शेलार ने करिश्मा किया था, और अब तीसरे अंपायर की मदद। सुमित डेगले का स्ट्रोक बेहतरीन है, बट थर्ड अंपायर विल डिसाइड। OUT आउट. अरविंद राणा डीप मध्ये फिल्डर होता, जो ठरला या झेलामध्ये शहाणा. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ पाय चालला होता तिथे त्या रनिंग ट्रॅकवर, आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने बरोबर नेम धरून थ्रो केला, आणि तो देखील रिले झेलच्या माध्यमातून संपन्न झाला, आणि त्यामुळे सुमित डेकलेला जावं लागेल डगआउट मध्ये. नहीं, वाकई में अमय के बॉलिंग एक्शन को वो पढ़ पाना थोड़ा मुश्किल था, और अरविंद राणा बहुत दिनों बाद क्रिकेट में लौटे हैं। उनका खुद का एक रेस्टोरेंट है जहां पर बहुत अच्छे व्यंजन उनके रेस्टोरेंट में आप टेस्ट कर सकते हैं, और ढेकले जाते जाते यही कह के होंगे, मुझको राणा जी माफ़ करना, गलती मारे से हो गई। और एक और विकेट का पतन, ढेकले ने अच्छी कप्तान की पारी खेली है, 27 रन बनाए, ये वजह भी है कि स्कोर को मजबूती मिली है। लेकिन कुणाल, इस वक्त रबर बॉल क्रिकेट में ये एक ऐसी टीम है जो ताजगी लेकर आई। 4 युवा गेंदबाज, चारों का एवरेज जो उम्र है, इसको अगर देखें तो बिलो 25, मतलब टीनेजर्स को मौका, और बहुत जबरदस्त डिलीवरी की है। प्रथमेश पवार की यह खास बात है, उमेश कुले, प्रथमेश पवार और एडवोकेट डॉक्टर साजन पाटिल, लेट्स ट्राई समथिंग न्यू, एंड यूएस उमेश 11 इज द न्यू, 67 for 4। इस बार रुक कर दिया शालीन अंदाज में, गेंद के नीचे फील्डर है, कैच होना मुश्किल है, और ये गगनचुंबी छक्का। आणि जे तुम्ही वक्तव्य केलं हरिजी, त्याच्याशी मी अगदी सहमत आहे, परंतु ही भविष्याची इन्व्हेस्टमेंट देखील आहे. हे 4 गोलंदाज कमी वयाचे, परंतु एक खराब बॉल, हा हलकासा हाफ ट्रॅकर होता, लवकर पोझिशनमध्ये आला आणि षटकार ठोकला सुमित ढोंगळेने. हा 360 आहे रायगडचा, याच्या विरुद्ध या लेंथवर गोलंदाजी करू शकत नाही, समोरून फिरवावा लागेल. अखेर एक षटकाराला टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 73, 73. सुमित डोंगड़े 73 for 4, लास्ट बॉल। इस बार बेहतर बॉल थी, बिल्कुल स्टंप टू स्टंप, और उस पर बड़ा शॉट नहीं लगा पाए थे सुमित डोंगड़े। एक सुमित गया, दूसरा सुमित आया, लेकिन फाइनली 6 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ, और 74 रन बने हैं 4 विकेट के नुकसान पर। और कुणाल, पहले 2 ओवर में अगर हम देखें तो 28, उसके बाद वाले 2 ओवर में देखें तो 26, और आखिरी 2 ओवर में केवल 20। और ओवर नंबर 4 से लेकर ओवर नंबर 6 के बीच में विकेटें आई उमेश 11 के लिए। कृष्णाचं ते षटक, आणि कृष्णाने जो दबाव बनवला तो कायम ठेवला अमयने, कारण त्याचा पहिलाच बॉल भिंगरी, त्यानंतरचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर, त्यानंतर सुमित डेकलेची त्याने विकेट घेतली, त्याच्यानंतर मैदानामध्ये आला सुमित ढोंगडे, त्याने एक षटकार मारला, धावसंख्येला हलकासा आकार दिला. पार्टनरशिप चांगली केली होती सुमित ढेकले आणि मंदारने, सुरुवात दोघांनाही चांगली मिळाली होती. 27 केल्या सुमितने, 24 केल्या मंदारने, परंतु त्याच्यानंतर प्रथमेशला अपयश आलं, 0 वर तो आउट झाला. गोल्डन डकचा शिकार. प्रतीकने एक षटकार मारला, त्याने देखील धावा केल्या, परंतु त्याच्यानंतर धावा होऊ शकलेल्या नाहीयेत. 74 झाल्यात, 75चं लक्ष आहे, परंतु मी म्हणेन फाईट देण्यासाठी हे लक्ष चांगलं आहे. 75 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे उमेश 11 यूएसच्या समोर. गोलंदाजीमध्ये अमय ने अप्रतिम गोलंदाजी दाखवली, 8 धावा. कृष्णाने 2 ओव्हरमध्ये 21, सोहेलने 2 षटकामध्ये 31, सूर्या 1 षटक 13 धावा. तर सेकंड इनिंगचा खेळ, 75 धावांचं लक्ष आहे, आणि लगेच सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची आहे तुम्हाला प्रथमेश. थोडासा वेळ कमी आहे, कारण आज सामने थोडेसे उशिराने सुरू झालेत, त्याच्यामुळे ही सक्ती तुमच्यावर आम्ही करतोय. धमाका बिग बॅश लीग पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे. दिल्ली धमाका बिग बॅश 2024, 20, 21, 22 सप्टेंबरला ही स्पर्धा होईल. 10 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 5 लाख सेकंड पारितोषिक, 1.5 लाख रुपये प्रवेश फी आहे. 8 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी होतील, आणि 8 ओव्हरच्या मॅचेस 3 दिवसामध्ये खेळवल्या जातील. 20, 21, 22 सप्टेंबर 2024 जामिया मिलिया इस्लामिया स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स न्यू दिल्ली मध्ये ही स्पर्धा रंगेल. लिजन ट्रॉफीचं आयोजन होतं अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने, पॉवर्ड बाय मॅच टाइम स्पोर्ट्स. आमचे जवळचे मित्र चंदू शेट्टी आणि रोशन खापणे आणि संपूर्ण अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब तुमच्या समोर घेऊन येत आहेत. 10 आणि 11 ऑगस्टला आणखीन एक दिमागदार आयोजन लिजन ट्रॉफीचं. 2,02,222, 1,01,111 रुपयाचं पारितोषिक आहे. 16 टीम आहेत, आणि भटवाडीचा मानाचा चषक पाहायला आणि ऐकायला विसरू नका 70-70 स्पोर्ट्सवर.
त्यानंतर 70-70 ND स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑल इंडिया बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं सीझन 1 आणि ही स्पर्धा 3 आणि 4 ऑगस्टला क्रिक झोन 2.0 NRDR वर्ल्ड सुरत गुजरात येथे ही स्पर्धा होईल. 3 लाख प्रथम पारितोषिक, सेकंड पारितोषिक असेल 1.5 लाख रुपये रोख. चला बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. प्रथमेश थोडीशी घाई तुमच्यासाठी ही सक्ती याच्यासाठी आम्ही करतोय कारण थोडासा उशीर झालाय. सर्वच्या सर्व सामने आम्हाला 6 ओव्हरचे कव्हर करायचे आहेत. नम्र विनंती आहे प्रथमेश लवकरात लवकर बॅटर पाठवा. त्याचबरोबर JB बनारस ग्रुप प्रस्तुत UPCL कप. ओम पांडे, मिंटू सिंग आणि सूरज तिवारी यांची ही स्पर्धा आहे. 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर दिवाळीमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 10 लाख प्रथम, 5 लाख द्वितीय आणि या स्पर्धेमध्ये देखील मालिकावर यासाठी बाईक आहे. मिंटू सिंग आणि ओम पांडे यांच्याशी संपर्क साधू शकता. बदोई UP बनारसमध्ये ही स्पर्धा रंगेल. त्याचबरोबर मनीष पाटील आणि नितीन वारे तुमच्या समोर घेऊन येत आहेत. मीरा भाईंदर बिग बॅश 2024 चॅम्पियनसाठी 2 लाख, 1 लाख रनर साठी असेल. 16 टीम असतील या स्पर्धेमध्ये. 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, 1 मीरा भाईंदरचा आयकॉन, मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल. या सर्व स्पर्धा आपल्याला भेटीला येतील आणि या सर्व स्पर्धा तुम्ही 70-70 स्पोर्ट्सवर पाहू शकाल. 2 सलामीवीर आलेले आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. टीम NSP बॉयज ब्रह्मा. सगळ्यात जास्त धावा या भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ओपन हाफ मध्ये आकाश जहांगीर 99, बिलाल शेख 78, यश 72, योगेश पवार 67, करेश मात्रे 65, सचिन 60, उमेश उस्मान पटेल माफ करा 55, संदीप 41, अजय पाटील 41 and नागेश 38. फर्स्ट ओव्हर रवी बुंबक समोर शाहिद, नॉन स्ट्रायकिंग इनला भावेश, ओपनिंग बॅटर. ओ फर्स्ट बॉल चांगलाच उसळी घेत गेलाय. अंपायरचा सिग्नल, यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. सुरुवात झाली आहे वाईड बॉलने. टार्गेट है या मैच में 75. लूजनर बॉल थी, थोड़ा ज्यादा पेस पे करने का प्रयास था और ये तमाम एक्स्ट्रा रन मायने रखेंगे. पहली पारी में 6 एक्स्ट्रा आए थे, इस पारी में वो 6 एक्स्ट्रा बचाने होंगे क्योंकि स्कोर ज्यादा बड़ा नहीं है. ओ हा बॉल देखील चांगलाच गेलाय वेगाने. अंपायरचा सिग्नल नो बॉल आणि आता DRS ची मागणी केली आहे कारण सुमित डेकलेनेच इशारा केलाय. कारण कॅप्टनचा इशारा सर्वात महत्वाचा आहे. सुमित डेकलेन लगेच DRS ची मागणी केली आहे आणि आता टीव्ही अंपायर चेक करतील. और बॉलर एंड पर अंपायर जय पवार ने कहा कि सर के ऊपर से वो बॉल उन्हें दिखी. जय पवार और रमाकांत पवार ये इस मैच के अंपायर से. पवार एंड पवार बहुत रेयरली एक ही सरनेम के 2 अंपायर्स आप क्रिकेट में देखते हैं. तो दैट्स पवार एंड पवार. पवार इन बॉलिंग, पवार इन बैटिंग, पवार इन फील्डिंग, पवार एवरीवेयर. नो बॉल आहे कारण या अगोदर ती वॉर्निंग देण्यात आली होती त्याच्यामुळे हा नो बॉल आहे. हा देखील अगदी डोक्याच्या वरून गेला बैटरच्या, त्याच्यामुळे नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आई थिंक बहुत बड़ा रिस्क क्योंकि अभी तक एक भी लीगल बॉल नहीं हुई है और आपने 2 रन दे दिए हैं. और जब क्लोज फिनिश वाले मैचेस होते हैं 70, 75, 78 वाले, उसमें एक एक रन
ये देखा जाता है। दिस इज गोइंग टू बी अ नेल बाइटिंग फिनिश। अभी भी मैच खत्म नहीं हुआ, लेकिन रवि बुम्बक जितना जल्दी अनुशासन में लौटेंगे फायदा होगा। आज चांगला आपटलाय बॉल, परत एक वेळा नो बॉल इथे दिला जाईल आणि आता इथे डीआरएस साठी तर गेलेलाच नाहीये सुमितला देखील मान्य आहे की हा बॉल जास्त डोक्यावरून गेलाय, उचली जास्त प्राप्त झाली आहे, त्याच्यामुळे नो बॉल टाकले गेलेत आणि आता फ्री हिट परत। इंटेलिजेंट बात यह है कि शाहिद शेख की उतनी हाइट नहीं है, तो उनको ये हाइट पे बॉल करना ये ऐसे भी अकलमंदी नहीं होगी मेरे ख्याल से। स्कोर है 3 रन बगैर किसी नुकसान के। रवि बुम्बक समोर, शाहिद थोडासा आपटलेला बॉल, यावेळेला दोन्ही पाय हवेत होते आणि त्यानंतर बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय, पहिला चौकार शाहिदसाठी, तो देखील फ्री हिटवर। खूबसूरत शॉट, एक्स्ट्रा कवर पर एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट शाहिद शेख का। और जो मॉनसून ब्लास्ट शेखों का टूर्नामेंट रहा था, क्या अब आखिरी 2 दिन शेखों के रहेंगे? जंप होकर खेल दिया था एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद, बहुत ही खूबसूरत शॉट और 4 रन का इजाफा। 5 अर्धशतक हे ग्रामीण गटातून आले होते ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळत असताना। त्याच्यानंतर आपण खुल्या गटामध्ये बिलाल शेखचं पहिलं अर्धशतक, सचिन काटकर, उस्मान पटेल यांचं अर्धशतक पाहिलेलं आहे, परंतु इथे शाहिदच्या बॅटमधून खूपच चांगला फटका सजवत असताना एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा, त्याच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 7, 75चं लक्ष्य आहे। मॅच ऑन, मॅच मध्ये मजा येईल, गोलंदाजी चांगली करावी लागेल। परत एक वेळा हलकासा आपटलेला बॉल ऑन साइडला, बॉल निघालाय, मिड ऑन आतमध्ये होता, त्याचा फायदा, 1 रन कंप्लीट। दुसऱ्या रनचा प्रयत्न वेगाने घ्यावी लागेल, सेकंड रन प्रयत्न सुरू झालाय, टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाईल रनआउट चेक करण्यासाठी। बहुत अच्छा फोटो फिनिश वाला मैच है। हमने देखा पहली पारी में जिस तरह प्रथमेश पवार ने अंडर एंड थ्रो दिया था और वहां पर रनआउट की कोशिश की गई थी, बिल्कुल ऐसा ही एक फोटो फिनिश हिमांशु पाटिल के पास गेंद गई थी, उन्होंने थ्रो किया और अब तीसरा अंपायर फैसला सुनाएगा, आउट और नॉट आउट। एक रुका हुआ फैसला, लेकिन सबसे अहम फैसला। नक्कीच ज्या पद्धतीने पहिली धाव घेतली, त्याच्यानंतर दुसरी धाव, त्याच्यामध्ये वेग पाहिजे होता आणि तो वेग मिळाला होता भावेशला। आता एक्झॅक्ट टीव्ही अंपायरला हे चेक करायचं की तो पोचलाय की नाही, बॅट ग्राउंड केली आहे का। नॉट आउटचा निर्णय अंपायर कडून, 2 धावा कंप्लीट इथे झालेल्या आहेत आणि हा पाय ऍक्शन रिप्ले। पावसाळ्यात या सर्व गोष्टी करणं सहज आणि सोपं नाहीये, परंतु आमचे कॅमेरामॅन वाह काय टेलिकास्ट आहे पहा, त्या लाईनच्या आतमध्ये बॅट ग्राउंड करत असताना दिसलाय भावेश आणि त्याच्यामुळे या धावा मिळताना दिसतील। 1 धाव इथे मिळेल आता आणखीन टीमच्या टोटल मध्ये, शाहिदच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा। थोड़ा सा सेटल होने का प्रयास करते हुए यहाँ पर रवि बुम्बक ने भी कई मुकाबले अकेले हाथों जीते हैं। लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल का ये एक वाहिद खिलाड़ी है और इसके ऊपर जिम्मेदारी है रनों को रोकने की। अभी भी स्कोर रुका हुआ है 10 पर, 3 गेंदों का खेल और 3 गेंदों में 10 रन। 10 धावा फलकावर लागल्यात। रवि बुम्बक राउंड विकेट, आपटलेला बॉल हवेत आहे, पुलचा फटका फसलाय, परंतु तिथे फिल्डर प्रयत्न करेल का? ओ प्रयत्न चांगला झालाय, दूरवरून आला होता तो फिल्डर, सोपं नाहीये या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये, परंतु शेवटी 2 धावा मिळताना दिसेल लेफ्टी बॅटर भावेशच्या खात्यामध्ये। या 2 धावा, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 12। बहुत अच्छी कोशिश वहां पर अजहर शेख की रही थी। यह अलग बात है कि वो थोड़ा स्लिप हो गए। देखिए बिना कोई पैसा खर्चा किए स्कूबा डाइविंग का मजा यहीं पर आता है। डोंट इन्वेस्ट, इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट। और स्कूबा डाइविंग हम सिखाएंगे अगर आप सीखना चाहते हैं। थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, हवेत आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर खाली, आता चूक होणार नाही, भावेश आउट, पहिली विकेट गमावली आहे यूएस उमेश 11 ने। रवि बुम्बक को लय में आने के लिए समय लगा, लेकिन अच्छा बड़ा खिलाड़ी वही होता है जो उंगली पकड़ने दो तो कलाई पकड़ ले। उन्होंने भावेश शेलार को शॉट के लिए मजबूर किया था, एक्स्ट्रा बाउंस वहां पर थोड़ा सा काम कर गया। और राहुल जोगाड़िया, इसके पास रनों का जुगाड़ है, विकेट का जुगाड़ है, कैच का जुगाड़ है, और इसीलिए ये जोगाड़िया है और बेहतरीन कैच। चांगला झेल, नजर शेवटपर्यंत ठेवली, खेळता क्षणी माहित होतं भावेशला की समोर जोगाडी आहे तर झेल नक्की होईल। तोही थोडासा नाराजच होता आणि त्याच्यानंतर मात्र एक चांगला झेल टिपलाय, हलकीशी स्माइल शाहिदच्या चेहऱ्यावर होती। शाहिदला वाटलं की झेल सुटू शकतो, परंतु शेवटी जावं लागलं आणि आता भावेश शेलार गेल्यानंतर पवार येईल। आता फलंदाजीसाठी प्रथमेश आता खेळण्यासाठी सज्ज होईल, टीमचा कॅप्टन। 75 धावा करायच्या त्या मॅच मध्ये, सामना बनवू शकतो, दोलायमान अवस्थेमध्ये जाईल ही मॅच। पहिल्या ओव्हरमध्ये 18 केल्या होत्या सुरुवातीला एनएसपी बॉयज ब्रह्माने ज्यावेळेला बॅटिंग करण्यासाठी उतरले होते, परंतु आता धावा झाल्यात 12।
एक फलंदाज बाद. मध्ये पाऊसही पडला, त्याच्यानंतर पाऊसही थांबला. त्याच्यामुळे याही सेकंड इनिंगमध्ये तसंच काहीसं दृश्य पाहायला मिळू शकेल का? पाऊस आला, नक्कीच धावा करणं कठीण. पाऊस थांबला राहिला तर मात्र थोडंसं सोपं होऊ शकतं. परंतु कौतुक करायला पाहिजे गोलंदाजांचं, कृष्णा अमय सोहेलचं. त्याने चांगली कामगिरी केली. सूर्या मणिरत्नम यांचंही. आणि अंडर 25 मगाशी उल्लेख झाला, कमी वयाचे गोलंदाज ही इन्व्हेस्टमेंट आहे भविष्याची या टीमची. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ते गाजवत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. रवी बुंबकचा हा बॉल हलकासा शॉट होता, ऑन साइडला हवेत केलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर मागे धावतोय, फिल्डर जज करतोय. कॅच ड्रॉप. प्रथमेशला एक मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट होईल. परंतु शाहिद त्याच्या अगोदर पोहोचला. दुसरी धाव घेत असताना प्रथमेश थोडासा लेट गेला, परंतु तरी देखील 2 धावा. धावा होत आहेत 14. बहुत डिफिकल्ट कैच था सुमित धोंगड़े, लेकिन अगर उसको कर लेते तो बल्ले बल्ले हो जाती. और आखिरी वक्त पर उनकी उंगलियों को छू कर गेंद नीचे गिरी. और रवि बुम्बक का एक खर्चीला ओवर, क्योंकि कुणाल देखिए पहले ही जो शुरुआत रही वो अच्छी नहीं रही. वाइड बॉल, नो बॉल और उसके बाद फ्री हिट पर चौका. तो पहले ओवर में 14 खर्च हुए हैं. अब 30 गेंदों में 61 रन चाहिए. रिक्वायर्ड रन रेट 12 से ज़्यादा का है. और ऐसे में जैसे पहली पारी में हमने सुमित ढेकले से कप्तान की पारी देखी, क्या प्रथमेश पवार से वो उम्मीद की जा सकती है? एक्झॅक्ट होऊ शकतं. प्रथमेशला तसा खेळ करावा लागेल. सुरुवात झाली आहे 2 धावाने. सुमित ढोंगडेने चांगला प्रयत्न दाखवला मागच्या बॉलवर, परंतु जास्त वेळ घेऊ नका. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. 5 मिनिटांमध्ये 1 षटक टाकणं गरजेचं आहे. पहिल्यांदा वॉर्निंग आहे, त्याच्यानंतर 3 धावांची पेनल्टी, मग 5 आणि मग 10. त्याच्यामुळे नम्र विनंती आहे, सहकार्य करा. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये राहुल जोगाडिया बॉलिंगसाठी सज्ज होईल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 ओव्हरचं आहे. डीपमध्ये मिड विकेट ठेवलाय. डीपमध्ये लॉंग ऑन आहे. रायटी बॅटर शाहिदसाठी. लॉंग ऑन मध्ये हिमांशू पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला शाहिद शेख. राहुल जोगाडिया समोर. राहुलचा फिरवलेला बॉल हवेत आहे. फिल्डर मागे धावतायत. प्रयत्न सुरू आहे. सोपा होईल का? नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. शाहिद कडून 2 धावा शाहिदच्या खात्यात. बहुत ही बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. मेरे ख्याल से दोनों बैटर सकारात्मक सोच लेकर उतरे हैं. अगर चौका नहीं मिलता तो 2 डबल ले लीजिए, वो 4 के बराबर है. रवि बुम्बक के लिए थोड़ा मुश्किल था बैकआउट ऑफ स्क्वायर जाते हुए रोकना और कैच करना, लेकिन रनों का अभियान शुरू हो चुका है यूएस उमेश 11 के लिए एनएसपी ब्रह्मा बॉयज के सामने. दूसरे ओवर की शुरुआत 16 पर 1. शाहिद स्ट्रायकिंग एंडला. हा बॉल थोडासा पुढे टाकला होता. फुटवर्कच नव्हतं, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. बीट केलंय शाहिदला. लेफ्ट आर्म बॉलर का नेचुरल एंगल और बिल्कुल ऑफ स्टिक पर टपा खाकर बॉल बाहर निकाली थी. बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा और प्रतीक ने विकेटों के पीछे अपने दस्तानों में कैद किया था. एक बेहतर बॉल. अपील बॅटची कडा घेतली आहे आणि विकेट कीपर प्रतीकने कोणती चूक केलेली नाहीये. विकेट इथे मिळते आणि ती विकेट जाते राहुल जोगाडेच्या खात्यामध्ये. शाहिद आउट. स्मार्ट बॉल. बिल्कुल यही एंगल पर पिछली गेंद पर बीट किया था और कहीं ना कहीं वो बात थोड़ा सा तकलीफ दे रही थी शाहिद शेख को. वो दूसरा डॉट बॉल खेलना नहीं चाहते थे और राहुल जोगाडिया ने वही एंगल पर अलग टप्पे पर बेहतरीन कलाबाजी वाला कैच प्रतीक घरत द्वारा, घरत ज्याने फलंदाजाला पाठवला परत. राहुल कश्यप, सॉरी 12th मॅन का नाही यायचे पण 12th मॅन उमेश शेख. तू सांग बाबा. न्यू बॅटर हे जिंकले तर तुला पण आहे वाटते. राहुल कश्यप वर्तकनगर ठाणे चा खेळाडू. चांगला खेळत आलाय राहुल कश्यप देखील. अनेक स्पर्धा चांगल्या त्याने गाजवल्यात. घोडबंदर धमाका मला मागचाही सीझन आठवतोय. तिथे काय फलंदाजी केली होती राहुल कश्यपने. अर्धशतक सातत्याने ठोकतच होता. आणि याही स्पर्धेमध्ये आता त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात, कारण विकेट गमावलेत या टीमने 2. बॅकफुटला जात असताना हलक्या तरी टॅप केलाय, नाही मिळणार धाव. चांगलं षटक आतापर्यंत राहुल जोगाडेचा. दबाव बनलाय. और यही क्रिकेट है, जब अपना साथी गेंदबाज थोड़ा खर्चीला ओवर करे तो मेरी जिम्मेदारी है कि मैं थोड़ा बेहतर ओवर करूं. रनों पर रोकथाम लगाने का जो प्रयास है एनएसपी ब्रह्मा बॉयज का, ये सराहनीय है. राहुल जोगड़िया का ये ओवर गेम टर्निंग ओवर हो सकता है, ऐसा मुझे लग रहा है. 16 for 2.
कमी गतीने टाकलेला बॉल, परत एक वेळा बॉल फिरवलाय, मागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा फिल्डर जाईल, फक्त सिंगल मिळताना दिसते. या ओव्हरमध्ये शांत ठेवले फलंदाजांना राहुल जोगाडियाने आणि या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात मागील 5 बॉलवर. त्याच्यामध्ये शाहिदची एक विकेट, पहिल्या बॉलवर डबल आली होती, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, डॉट, एक सिंगल आणि आता शेवटचा बॉल. प्रथमेशने चांगला फटका तर सजवला, बॅकफुटला जात असताना क्रीजच्या आतमध्ये जाऊन क्रीजचा चांगला वापर, फेकला मिड विकेटला हा षटकार. सड़क पे कड़क बेधड़क और प्रथमेश पवार के इस 6 ने काम क्या किया है. पहली पारी में 2 ओवर में स्कोर था 28. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 23. म्हणजेच काय या षटकाराने नक्कीच मॅच मध्ये आणलंय. प्रथमेशच्या टीमला कॅप्टन म्हणून त्याची भूमिका महत्वाची असेल. US11 उमेश या संघासाठी एक धाव महत्वाची या मॅच मध्ये. 75चं लक्ष, 75 टू विन. सबस्क्रायबर मीटर 70 स्पोर्ट्सचा 7,20,399 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत. सर्वांना विनंती आहे, आपण जर नवीन असाल 70 स्पोर्ट्सवर तर सबस्क्राईब करा, कारण भरपूर धमाके आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येतोय. यानंतर दिल्ली धमाका स्पर्धा देखील येईल तुमच्या भेटीला. त्यानंतर अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित लिजेंड ट्रॉफी आहे. त्याचबरोबर तुम्हाला पाहायला मिळेल बदोई UP मध्ये एक मोठी स्पर्धा 10 लाख रुपयाची. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस पुण्यामध्ये स्पर्धा आहे, देहू रोडमध्ये. बॅकफुटला जात असताना खेळलाय, मिड ऑफ आतमध्ये जाईल बॉल पर्यंत, तोपर्यंत सिंगल मिळते राहुल कश्यपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24 धावा, 24. तिसरं षटक सुरू आहे. या ओव्हरमध्ये धावा कराव्या लागतील US उमेश 11ला, अन्यथा थोडंसं बॅकफुटला जाईल हा संघ. कारण 75 धावा जर चेस करायचे तुम्हाला तर आक्रमण करावं लागेल. पॉवर प्ले मध्ये 23च आल्यात. हे तिसरं षटक रवी मुंबकचं समोर, प्रथमेश पवार, नाना. प्रथमेशसाठी हा बॉल, लेन बॉल, चांगली लेन, सरळ गेला विकेट कीपर कडे, डॉट. अच्छी वापसी कही जाएगी यहाँ पर रवि बुम्बक द्वारा. अपने पहले ओवर के बनिस्बत इस ओवर में ज़्यादा अच्छा टप्पा और ज़्यादा पैनापन उनकी गेंदबाजी में नजर आ रहा है. 5 गेंदों में 8 रन की पार्टनरशिप इस वक्त. 24 पर 2, तीसरा ओवर. चांगले षटक आतापर्यंत रवी बुम्बकचं समोर, प्रथमेश. परत एक वेळा बॅटची कडा घेतली आहे, विकेट कीपर आहे प्रतीक घरत, चूक होताना दिसणार नाही. प्रथमेश आउट, आणखीन एक मोठा धक्का झटका बसतोय US उमेश 11ला. बहुत बढ़िया प्लानिंग. मेरे ख्याल से पहले ओवर में यही टप्पे पर वो स्ट्रगल कर रहे थे, लेकिन दूसरे ओवर में अपनी गलतियों से सीखते हुए रवि बुम्बक, और मानो अब उन्होंने दिखा दिया मेरे हाथ में है विकेट लेने का चुंबक, मेरा नाम है रवि बुम्बक. और प्रतीक घरत ने कोई गलती नहीं की. कुणाल, इस टूर्नामेंट में गेंदबाजों के साथ विकेट कीपर का तालमेल ये बहुत इंपॉर्टंट रहेगा, जो मुझे लग रहा है. एक्झॅक्ट, खूप महत्वाची गोष्ट आहे. विकेट कीपिंग, फ्लाय स्लिपचे क्षेत्ररक्षक, फाईन लेगचे फिल्डर आणि विशेष म्हणजे मिड विकेट आणि लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक, हे जे खेळाडू आहेत या ग्राउंडवर खूप महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. नवीन फलंदाज आता अमित नाईक आलाय. आता नाईकला स्ट्राईक करावी लागेल या मॅच मध्ये, कारण लक्षापासून हलकासा पिछाडीवर संघ चाललाय. 24 धावा त्यांनी केल्या, 3 फलंदाज बाद झालेत. रवी बुम्बक सध्या एका टप्प्यावर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय, विकेट घेतोय, टीमवर दबाव बनवतोय US उमेश 11च्या. 75चं लक्ष, असं वाटत होतं की सहज सोपं लक्ष होईल, परंतु तसं आता दिसत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये 92 धावा चेस झाल्यात, हे विसरून चालणार नाही. गोलंदाजी चांगली आहे रवी बुम्बकची. समोर अमित नाईक, स्ट्रायकिंग एंडला. बॅकफुटला जात असताना कट केला, बॅकवर्ड पॉइंट आहे तिथे त्याच्या हातातच खेळला अमित, फलंदाज बाद. जो गेंदबाजी पहले ओवर में बिना जहर की लग रही थी, अब कालिया नाक के जहर की तरह, और लगातार 2 गेंदों में 2 विकेटें हासिल करते हुए यहाँ पर अमित नाईक ने मेरे ख्याल से अपना विकेट तोहफे में दे दिया. एक्झॅक्ट, शॉर्ट बॉलचा वापर आणि इथे बरोबर बॅकवर्ड पॉइंटच्या हातात तो खेळलाय. सहज विकेट दिली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण नुकताच आला होता, थोडासा वेळ घेतला असता तरी चाललं असतं. एक मोठा खेळाडू आहे आणि या अंदाजामध्ये जर तुम्ही बाद होत असाल तर मात्र दबाव तुमच्या टीमवर येईल. US उमेश 11. गोलंदाजी खूप चांगली केली या टीमने, परंतु फलंदाजीमध्ये अपयश दिसतंय. एका पाठोपाठ विकेट गमावले. शाहिद आउट झाला, भावेश आउट झाला, प्रथमेश आउट झाला आणि आता अमित नाईक देखील. आता संपूर्ण जबाबदारी खांद्यावर असेल राहुल कश्यपच्या.
बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए रवि बुम्बक देखते ही देखते 3 विकेट ले लिए। ये वही रवि बुम्बक है जो शुरुआत में थोड़े फ्रेजाइल नजर आ रहे थे, अच्छी गेंदबाजी नहीं कर पा रहे थे, लेकिन एक ओवर खराब होने से जैसा हमने देखा सोहेल शेख ने अपने पहले ओवर के बनिस्बत दूसरे ओवर में अच्छी गेंदबाजी की। रवि बुम्बक बिल्कुल उन्हीं की जेरॉक्स कॉपी है, पहले ओवर में अच्छी गेंदबाजी नहीं रही, लेकिन रवि बुम्बक इसी का नाम है, द फाइटर, नेवर गिव अप एटीट्यूड वाला रवि बुम्बक। और न्यू बॅटर रोहन भोसले आता आलाय. येस एक्झॅक्ट, खूपच चांगलं षटक राहिलं त्याचं. या ओव्हरमध्ये विकेट तो घेतोय, दबाव बनवतोय. इज ऑन हॅट्रिक नाव, हॅट्रिक बॉल. विवेक शिलारने काल हॅट्रिक घेतली आहे स्पर्धेमध्ये सिल्वर स्टार साठी, इराकी 11 साठी. बॅटची आतमधली कडा, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. रवि बुम्बकने कमालीचे ते षटक टाकलंय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये तो महागडा होता, या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे. एक्सलेंट कमबैक, मतलब कमबैक इज बेटर देन सेटबैक ऐसा कहा गया, और रवि बुम्बक इस उक्ति को सार्थक करती हुई गेंदबाजी. जस्ट 1 रन ऑफ 5 बॉल्स इन दिस ओवर, कम खर्चा फुल चर्चा. लास्ट बॉल या ओव्हरचा रोहन भोसले. शॉर्ट बॉलचा वापर होता इथे, फक्त एका धावेसाठी तो जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते आता पाहायचंय. प्रतीक धावत सुटलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू केलाय. रोहन भोसलेने 2 धावा ऍड होतील त्याच्या खात्यामध्ये, त्याचं खातं उघडलंय. ओव्हरची मात्र इथे समाप्ती होते. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 26-4 टीम यूएस उमेश 11. कुणाल, ये स्टेज पर पहली पारी में 3 ओवर में स्कोर था 41 रन, और जिसके जवाब में दूसरी पारी में अगर हम देखें तो काफ़ी पीछे नजर आ रहे हैं, और 18 गेंदों में 49 रनों की ज़रूरत है. और यहाँ पर सुमित डेकले ने एक बार फिर से गेंद थमाई है राहुल जोगाड़िया को. ये कंपैरिजन, पहली पारी में 3 ओवर 41, दूसरी पारी में 26 पर 4, यानी कि 4 विकेट भी खोए हैं और रन 15 कम बनाए हैं, तो दोनों तरफ नुकसान हुआ है. करंट रन रेट उनका 8.67 और रिक्वायर्ड रन रेट 16.33. मेरे ख्याल से यहाँ से अब चुनौती का टाइम शुरू हो रहा है ऐसा मुझे लग रहा है. आणि आता आक्रमण करण्याशिवाय कोणताच पर्याय नाहीये यूएस उमेश 11चा विचार केला तर, आणि ते आक्रमण करावं लागेल इथे राहुल कश्यपला. एक मोठा खेळाडू आहे समोर राहुल जोगाडिया. पहिल्या ओव्हरमध्ये राहुल जोगाड्याने कमाल केली. पॉवर प्लेमध्ये त्याने गोलंदाजी करत असताना फक्त 9 धावा दिल्या होत्या. पहिलाच बॉल, आक्रमण सुरू झालंय. पहिलाच बॉल स्लॉग हिट करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा, षटकार, फ्लैट 6. मतलब इसी तरह का स्लॉग वाली बल्लेबाजी अपेक्षित थी, और ये स्लॉग भी था और स्वैग भी था. स्वैग और स्लॉग, और यहां पर 6 रन. स्लॉग से करेंगे राहुल जोगाडिया का स्वागत. या फटक्यामध्ये तेच सांगत असताना फलंदाज राहुल कश्यप. राहुल वर्सेस राहुल हे चांगलं बॅटल. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 32, 75चं लक्ष्य आहे. सोपं होऊ शकतं. हा जो बॅटर आहे मैदानामध्ये वर्तकनगर ठाण्याचा राहुल कश्यप, तो काही करू शकेल या मॅच मध्ये. त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात यूएस उमेश 11च्या. नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन भोसले हाही चांगला खेळ आहे मागच्या हंगामामध्ये. भिवंडी ब्लास्टच्या याही हंगामामध्ये त्याने बॅटिंग चांगली केली आहे. त्याच्यामुळे हे जे 2 फलंदाज आहेत महत्वाचे ठरतील. सेकंड डॉट बॉल. राहुल अपने स्ट्रेंथ पर गेंदबाजी करते हुए, टप्पा खाने के बाद स्ट्रेटनिंग टच, थोड़ा सीधी निकली गेंद, और अपने नेचुरल एंगल पर काम करते हुए जोगाड़िया, उन्हें पता है बल्लेबाज के स्ट्रॉन्ग जोन में अगर मैंने गेंद दी तो मेरा हश्र क्या हो सकता है, भली भांति जानते हैं. तीसरा बॉल बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच हातात जावं लागेल आता राहुल कश्यपला. त्याच दिशेने डगआउट आहे. शॉर्ट कव्हरला एक चांगला झेल तिथे टिपलाय. आउट होईल इथे फलंदाज राहुल कश्यप. जिस तरह भारतीय टीम के अजहरुद्दीन अपने रिफ्लेक्सेस के लिए जाने जाते थे, यहीं पर अजहर को देखिए. शॉर्ट और वाइड बॉल थी और अजहर ने कैच को लपक दिया, और राहुल जोगड़िया को मिलती हुई एक और सफलता. और अब यहां पर निराशा में थोड़ी सी यूएस उमेश 11 नजर आ रही है. चोटी के 5 बल्लेबाजों को डगआउट का रास्ता दिखाने में कामयाब रहे हैं एनएसपी ब्रह्मा बॉयज. न्यू बॅटर अरविंद राणा फलंदाजीसाठी, मॅन फ्रॉम नेरूळ. आणि नुकतीच नगरसेवक ट्रॉफी झाली सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त. त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे त्याने.
और कुणाल, सबसे बड़ी बात, एक राइट टाइम पर क्रिकेट से थोड़ा दूर हुए, अपने कारोबार को सेटल किया, और जब बिजनेस सेट हो गया तो वो वापस क्रिकेट में आ गए। सोनू के नाम से पहचाने जाने वाले अरविंद राणा, मुझे आज भी याद है, आज से 5-6 साल पहले हमेशा ओपनिंग बैटर के रूप में आते थे और छा जाते थे। और ये वो समय है कि मेरा बैटिंग ऑर्डर की पोजीशन कोई भी हो, मैं पहले भी रन बनाता था, मुझे आज भी रन बनाने हैं आणि आज देखील बनवावे लागतील या मॅच मध्ये, कारण 32 धावा झाल्यात. मी कौतुक करेन NSP ब्रह्मा बॉयजचं, चांगली गोलंदाजी केली आहे. आल्या आल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक करायचा होता, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात, डॉट. बहुत ही बढ़िया गेंदबाजी राहुल जोगाड़िया की, एक ऐसा ऑलराउंडर जो आप अपनी टीम में रखना चाहेंगे. 32 for 5. अरविंद राणाचा फटका हवेत आहे, फटका तर नक्की फसलाय. कॅच इटचा कॉल आहे, डीप मधून फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू आहे आणि कॅच ड्रॉप, आणि तोही ड्रॉप. जी हाँ, सुमित ढोंगडे. क्या स्लाइड हो गया. कौन गांव में रहूंगा मैं, रायगढ़ नहीं जाऊंगा मैं. कुणाल, लुक एट दैट स्लाइडर. स्कूबा डाइविंग की प्रैक्टिस. धाम. स्माइल त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर. आता मात्र फटका हवेत, आता टायमिंग पाहायचंय. यस, क्लिअर करेल हा फटका. 6 धावा मिळतील. खाव कॉर्नरला. बॅटर अरविंद राणा, सोनूच्या बॅटमधून सिक्सर. हलकासा शॉर्ट बॉल त्याच्यावर तुटून पडलाय. सोनू, तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का? सोनूवर भरोसा आहे. स्कोर अब ये 6 के जरिए पहुंच जाएगा 40 पर. 12 बॉल 35 रन. कुणाल, ये वो ओवर था जिसमें अरविंद राणा ने अपना ओरिजिनल गेम दिखाया. 12 बॉल्स 35 रन्स. यहाँ से मैथमेटिकली देखें तो 4 6 लगाने बहुत ज़रूरी है बॉल टू बॉल तक आने के लिए. और क्या वो 4 6 लगा पाएंगे? NSP बॉयजने मागच्या 2 ओव्हरमध्ये, ज्यावेळेला शेवटच्या 2 ओव्हर होत्या त्यावेळेला 24 केल्या होत्या. आणि हा सबस्क्रायबर मीटर, हळूहळू सबस्क्रायबर वाढत आहेत 70-70 स्पोर्ट्सचे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. 7,20,426 फॅमिली आता कंप्लीट झाली आहे 70-70 स्पोर्ट्सची. 1 बिलियनचं टार्गेट आहे नवीन हंगामामध्ये, तर नक्कीच 70-70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं हक्काचं चॅनल, अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील याच चॅनलवर. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजीसाठी प्रभाकर. प्रभाकरचा पहिला बॉल पुल केला, हवेत आहे, जाईल मिड विकेटला. 6 धावांसाठी रोहन भोसले च्या बॅटमधून सिक्सर. हॉट शॉट. मतलब नए गेंदबाज का स्वागत किस तरह किया जाए. पहले से जानते थे मैं नए बॉलर को सेटल नहीं होने दूंगा. प्रभाकर के सामने रन कर और बराबर कर, दम से कर, और ये 6 रन. पहिल्याच बॉलवर आक्रमण. 35 करायचे होते, आता सुरुवात झाली. षटकाराने आता 29 करायचे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रोहन भोसले फलंदाजीमध्ये खोली ते दिसते. US उमेश 11च्या त्याच्या बॅटमधून सिक्सर येतोय. अरविंद राणाने एक षटकार मारलाय, त्याच्यामुळे ही जोडी जमली आहे. दबाव येऊ शकतो आता बॉलिंग करणाऱ्या टीमवर. प्रभाकर वर पहिल्याच बॉलवर आक्रमण झाले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46, 46 धावा. दुसराही बॉल जाईलच बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑनला 6 षटकार. उनके सर पर एक टोपी है, टोपी पर लिखा है आइकॉन, और बिल्कुल उस नाम को सार्थक करने वाली बल्लेबाजी रोहन भोसले की. उन्हें पता था कि हमारा टाइम आएगा, अपना टाइम आएगा, और वो टाइम आ गया ऐसा बताते हुए अब मैच में जबरदस्त वापसी US उमेश 11 की. बरोबर टाइमवर आलाय फलंदाजी करण्यासाठी, आणि फोर्स पहा किती लावलाय. बॅकफुटला जात असताना लॉंग ऑनला उडवलाय हा षटकार. प्रॉपर टायमिंग. 6 धावांबरोबर 50 अर्धशतक पूर्ण. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 52 धावा. 52. इज ऑन फायर नाव. आता धावा करायचे 23. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 10 चेंडू 23 धावा. पहिला सामना रोमांचक होता, दुसराही सामना अगदी तसाच रंगत असताना 1 लाख पेक्षा जास्त व्ह्यूअरशिप आतापर्यंत प्राप्त झाली आहे पहिल्या 2 मॅच मध्ये 70-70 स्पोर्ट्सवर. त्या सर्व प्रेक्षकांचा आभार आहे. परत एक वेळा ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅप मध्ये चाललाय. 2 फिल्डर आहेत, धावतील. 1 रन कंप्लीट करेल रोहन भोसले. दुसरी रन पाहिजे त्याला आणि मिळेल देखील. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 54. कुणाल, यहाँ पर एक सवाल ये आता है कि दोनों फ्रंटलाइन बॉलर से पहले 4 ओवर करवाए, उसका फायदा हो गया, लेकिन कभी कभी आपके मेन बॉलर को आखिरी ओवर में या स्लॉग ओवर में रखना ये फायदेमंद होता है.
आपके क्या विचार आहे? एक्झॅक्ट मला असं वाटतं एखादं षटक पाहिजे होतं, एक तर राहुलचं किंवा मग रवी बुंबकचं. ओर पिच नाही, या लेंथवर बॉल टाकू शकत नाही. पहिले शॉट, नंतर ओर पिच स्लॉट मध्ये प्लॉटच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार रोहनच्या बॅटमधून. मेहनत का फल और समस्या का हल ये निकलता ही है, और ये बताते हुए यहाँ पर कड़ी मेहनत के बलबूते पर रोहन भोसले अब इस मैच को पूरी तरह से अपनी टीम के पकड़ में ले आए हैं. जो 4 6 की हम बात कर रहे थे उसमें 3 तो ठोक डाले. स्कोर है 60 पे 5. 15 करायचे आहेत या मॅच मध्ये. सामना आता आटोक्यात आलाय, आवाक्यात आलाय. त्याचं कारण आहे प्रभाकरने या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्यात. अफलातून बॅटिंग, चांगली बॅटिंग. या ओव्हरमध्ये 3 षटकार. आता थोडासा दूर ठेवलाय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. सुमित सांगतो ये वाला डाल, आणि इथे मात्र जास्त बाहेर गेलाय. अपने अभिगम को बदलने का प्रयास, लेकिन वहां पर भी बहुत वाइड एंगल बना. जबरदस्त वापसी यूएस उमेश 11 की. आई थिंक यहां से वो मैच विनिंग सिचुएशन में है. 61 रन. रोहनसाठी हा बॉल थोडासा आपटलाय, परंतु हवेत आहे, फिल्डर आहे तिथे. चूक होणार नाही हिमांशू पाटील कडून. रोहनचा खेळ संपलाय. अजूनही सामना ऑन आहे, कारण या मॅच मध्ये अजूनही 14 धावा करायचे आहेत. बहुत जबरदस्त विकेट कहा जाएगा. हिमांशु पाटिल स्वयं एक अच्छे गेंदबाज भी हैं और उन्होंने आते हुए गेंद का स्वागत किया, लेकिन क्या पारी खेली रोहन भोसले ने, मानना पड़ेगा. एक ऐसी पारी जो याद रखी जाएगी. मैच का अंजाम चाहे कुछ भी हो, एंटरटेनिंग इनिंग्स. बराबर बल्ले पर ले नहीं पाए थे, ये साफ दिखा वहां पर कैमरे में, लेकिन बेहतरीन पारी के जरिए 22 बनाकर वो आउट हुए. कुणाल, ये जो अब विकेट मिला है, अब आखिरी गेंद बाकी है 5वें ओव्हर की, यहां पर प्रभाकर से क्या उम्मीद करेगी टीम मॅनेजमेंट? एखादा डॉट बॉल किंवा विकेट आलेल्या नवीन बॅटरची, आणि ते जर त्याने केलं तर मग 6 बॉल मध्ये 14 रन राहू शकतात. परंतु इथे दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर प्रथमेशने डगआउट मधूनच सांगितलं असेल चान्स घे या बॉलवर. एखादा मोठा हिट आला तर मात्र नंतर सोनू आहेच आपल्याकडे, त्याला स्ट्राईक मिळेल. 6 बॉलमध्ये तो एखादी एअर स्ट्राईक करेल, सामना संपवेल. आणि हेच काहीच चालू असेल आता डोक्यामध्ये. शेवटचा बॉल प्रभाकरला चांगल्या टप्प्यावर नक्की टाकावा लागेल. विचार केला तर ब्रह्मा बॉयज एनएसपीचा. सोहेल शेख आ चुके हैं, इसका मतलब ये है कि आगे आने वाले जो बैटर्स हैं वो गेंदबाज हैं, और ये पुछल्ले बल्लेबाजों की भी अग्नि परीक्षा है. सोनू को कितना स्ट्राइक मिलेगा ये भी देखने वाली बात होगी. सारी इंटरेस्टिंग सिचुएशन में मैच गर्म हो चुका है. कहीं मत जाइए, देखते रहिए 70-70 यूट्यूब चॅनल पर. कडक मॅच. आल्या आल्या पहा, आक्रमणच केलंय. मी मगाशीच म्हटलं होतं तोच करेल, आणि इथे कॅच पकडला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता हिमांशू. दुसरा प्रयत्न त्याचा, आणि बॅक टू बॅक 2 झेल त्याने टिपलेले आहेत. म्हणजेच आता शेवटच्या ओव्हरमध्ये सोनूवर सगळ्यांच्या नजरा असतील. 6 बॉल 14 धावा करायचे आहेत. बेहतरीन गेंद. सोहेल शेख का शॉट गलत नहीं था, लेकिन न ऊंचाई मिली न दूरी तय कर पाए, और हिमांशु पाटिल एक बार फिर टीम की मदद में आए. एक अटेम्प्ट में कैच भले न हुआ, दूसरे अटेम्प्ट में हिमांशु ने उस गेंद को अपने हाथ में जकड़ लिया, और प्रभाकर आखिरकार एक आश्वासन इनाम के रूप में क्यों न हो, आखिरी 2 गेंदों पर उन्होंने 2 विकेटें ली है. अपने नए मैच की पहली गेंद पर वो अगर विकेट लेते हैं तो एक अनोखा हैट्रिक पूरा हो जाएगा. नए बल्लेबाज है सूर्या मणिरत्नम. 6 गेंदों में 14 रन, और कुणाल अगर 13 भी बनते हैं तो सुपर ओवर है, कंपलसरी चेज नहीं है. ये एक एडवांटेज है बैटिंग टीम के पास. एक्झॅक्ट. चला फिल्डिंग लावून घ्या, चला फास्ट खेळा, ही नम्र विनंती. यानंतर टॉससाठी उपस्थित राहायचंय. व्हील लॉयन्स कटक ओडिशा या टीमचे कॅप्टन ऑफ टीम व्हील लॉयन्स कटक ओडिशा. टॉससाठी आपल्याला उपस्थित राहायचंय आमच्या मेन स्टेजवर. लवकरात लवकर या कॅप्टन व्हील लॉयन्स कटक ओडिशा. लास्ट ओव्हर अझर बॉलिंग मार्कवर. समोर अरविंद राणा. सोनू एक चांगला झेल, एक चांगला षटकार त्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये आता या मॅच मध्ये आलाय, परंतु सामना फिनिश करून देईल का हे पाहायचंय. यूएस उमेश 11 साठी फील्ड प्लेसमेंट डीप मध्ये, ऑलमोस्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फिल्डर आहे. पहिलाच बॉल अझरने फिरवलाय. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. आता करायचे 13. जी हाँ, 12 भी करते हैं तो सुपर ओवर है. मतलब अजहर के लिए बहुत जरूरी है. मार्जिन ऑफ एरर बिल्कुल भी नहीं है अजहर के पास. 6 बॉल 13.
मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक संकेत फिरकीपटू आणि या सामन्यामध्ये अझरचा हा बॉल हवेत खेळलाय, टायमिंग फसलंय, विकेट मिळू शकते इथे आणि इथे महत्वाची विकेट, टर्निंग पॉइंट या मैचचा. अरविंद राणा आउट. आखिरी उम्मीद थी अरविंद राणा, क्योंकि अब गेंदबाजों की शुरुआत हो चुकी है. राहुल जोगड़िया की तारीफ करनी होगी, युवा खिलाड़ी, शारीरिक संतुलन बनाए रखा. इस बार भी अरविंद राणा के लिए मरता क्या न करता वाली सिचुएशन थी, लेकिन राहुल जोगड़िया दूसरा कैच लेते हुए इस पारी का, इसके पहले उन्होंने विकेटें भी ली है और राहुल जोगड़िया का प्रदर्शन बतौर ऑलराउंडर बहुत बेहतरीन रहा है. और 8वें विकेट का पतन और मैच जीतने की तैयारी में एनएसपी ब्रह्मा बॉयज. 2 षटकार अजूनही मारायचे, ते जर आले तर मॅच मध्ये कधीही पलटवार होऊ शकतो आणि त्याच्यासाठी कृष्णा फलंदाजीसाठी येईल. सोनूला खेळता क्षणी वाटलंच होतं की हा फटका फसला आणि डीप मध्ये तर राहुल जोगाडी आहे, तो जास्त चुका करताना दिसत नाही. डीप मधले हे सर्वात चांगले क्षेत्ररक्षक आहेत. जेपी असेल, राहुल जोगाडी असेल, भावेश असेल. मगाशी आपण 2 झेल पाहिलेत हिमांशू पाटीलचे. भावेश, शेलार असेल, हे जे फिल्डर आहेत हे चांगली कामगिरी नेहमीच करत असताना पाहायला मिळालेत ज्यावेळेला ते डीप मध्ये फील्डिंग करतात. कुणाल, एक और चीज आप गौर करेंगे, इस टीम की बॉलिंग की ताकत, हिमांशु पाटिल जैसे गेंदबाज को ओवर नहीं मिल पा रहा है. मतलब आप सोचिए बॉलिंग का जो अटैक है ये कितना बैलेंस अटैक है और इसके ऊपर बहुत जबरदस्त काम करती हुई है टीम. 13 करायचे आहेत अजूनही. ओ, समोरून फिरवलाय बॉल, चांगली गोलंदाजी, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट, 4 चेंडू, 13 धावा. 3 लेफ्टी गेंदबाज इस टीम में, हिमांशु, अजहर और राहुल, और 2 राइटी गेंदबाज प्रभाकर और रवि. आई थिंक दैट्स अ परफेक्ट बॉलिंग अटैक. 62 फॉर 8. 4 बॉल 13 रन. अजहर पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म राउंड विकेट. बॅटची कडा घेतली आहे, फ्लाय स्लिप मध्ये मागे चाललाय बॉल, सिंगल तिथे मिळेल. सूर्या मणिरत्न माता स्ट्राइकिंग एंडला. 3 बॉल मध्ये 12 करायचे आहेत, 2 षटकार मारायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. और अगर इस बॉल पर 6 आ जाता है तो फिर मैच गर्म एक बार फिर से हो जाएगा. अगर ये बॉल पर 6 नहीं आता तो फिर बहुत बड़ा प्रेशर बैटर्स के ऊपर रहेगा. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. येस, एक्झॅक्ट. आणि सूर्याला हे काम करावं लागेल. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. सूर्याचा फटका हवेत आहे, 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न सूर्या करताना दिसेल का, हे पाहायचंय. रनआउटची संधी आहे आणि अगदी सहज सूर्य आता डगआउट मध्ये जाईल असं दिसतंय. म्हणजेच आता शेवटची विकेट, शेवटची जोडी मैदानात. 9 विकेट गमावलेत आणि आता या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत. 2 बॉल मध्ये 11. कुणाल, ये मैच में अगर देखें तो दोनों टीमों के ओपनर्स का जो परफॉर्मेंस रहा, मंदार सुमीत के इकट्ठे रन देखें तो 51 और दूसरी पारी में दोनों ओपनर्स के इकट्ठे रन देखें तो केवल 11. आपको लग रहा है पावर प्ले का जो स्कोर है और तीसरे ओवर में वो जो पिछड़े थे 15 रन से और 4 विकेटें ज्यादा गिरी थी, वहां से मैच ने यू टर्न लिया. रवी बुंबकचं ते षटक, तिसऱ्या ओव्हर मध्ये कमाल त्याने केली. 2 विकेट घेतल्या, फक्त 3 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये महागडा ठरला होता, 14 दिल्या होत्या. 2-11. अमय आलाय, बीट केले अमयला आणि इथे मात्र डॉट बॉल येईल. आता 1 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. अप्रतिम कॅप्टन्सी इथे मी म्हणेन सुमित ढेकलेची. ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स त्यांच्या गोलंदाजाचा. 75 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न होता, धावाही आल्या, परंतु त्याच्यानंतर दबावही बनवला यूएस उमेश 11 वर. लास्ट बॉल, चांगला बॉल टाकला तर फक्त औपचारिकता. 1-11. शेवटच्या बॉलवर विकेट मिळू शकते. ऑल आउटचं संकट आहे, फिल्डर खाली आणि इथे मात्र सामना फिनिश. 10 धावांनी हा सामना इथे जिंकलाय टीम एनएसपी बॉयज ब्रह्माने. सुमित ढेकले आपण टॉस साठी लगेचच आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे रवी बुंबक, ज्याने तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट, पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट, 3 विकेट घेत असताना फक्त 17 धावा खर्च केल्या. सामन्याला कलाटणी दिली. रवी बुंबक ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.